नमस्कार. मी रोटरी नानक प्रज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स अँड कोचिंग सेंटर आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 सिनर्जी पासपोर्ट क्लबच्या वतीने आज गेले 1.5 वर्ष हार्मनी विदिन च्या अंडर मेंटल हेल्थ रिलेटेड वेगवेगळ्या टॉपिक्सवरती दर गुरुवारी आपले सेशन्स चालतात 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत. आज आपले जे प्रवक्ते आहेत ते वैद्य सुविनय दामले सर आहेत आणि दामले सर आता जॉईन झालेले आहेत. तर मी दामले सरांना विनंती करते की त्यांनी सेशन सुरू करावं आणि सगळ्यांना विनंती करते पुन्हा एकदा की जे घरातल्या कपड्यांवर आहेत त्यांनी कृपया आपले व्हिडिओ बंद ठेवा आणि माईक सगळ्यांनी बंद ठेवा. कारण बऱ्याच जणांच्या मला थोड्याशा सूचना आल्या की घरातल्या कपड्यांवर लोक बसतात, तर त्यांनी फक्त व्हिडिओ बंद ठेवा, बाकी एवढीच विनंती आहे. थँक्यू एव्हरीबडी. दामले सर तुम्ही सुरू करू शकता. Yes. Display screen व्यवस्थित. Okay. Okay. सर्वारंभक बुद्धिदाता श्री गणेश, आरोग्य देवता भगवान धन्वंतरी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, जितेंद्रिय महाबली हनुमान, माझे गुरु राष्ट्रबंधू राजूभाई दीक्षित, आदरणीय पद्मभूषण डॉक्टर BM हेगडे, फादर ऑफ मॉडर्न मेडिसिन सर विल्यम हॉस्लर यांना वंदन करतो आणि अनादि अनंती स्त्री शक्तीला नमस्कार करतो. उच्च रक्तदाब, BP आणि भीती ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे आपण गेल्या 8 भागांमध्ये बघितलं. या गेल्या 8 भागांमध्ये अनेक विषय आपण चर्चेला घेतले. अनेक विषयांवर काही शंका विचारल्या गेल्या. मनामध्ये भीती आहे अजूनही की ब्लड प्रेशरची गोळी कशी बंद करायची या संदर्भामध्ये. त्याची आपण कारणं शोधतोय. त्याची कारणं आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा पद्धतीने कारणं शोधतोय. आणि त्याचं हे कारण आपण शारीरिक कारणांपैकी जे बघत होतो, त्याची आध्यात्मिक कारणं आपण बघितली, त्याची मानसिक कारणं बघितली. आता आपण त्याच्यातल्या शारीरिक कारणांपैकी मलावस्तंभ म्हणजे कॉन्स्टिपेशन या कारणाकडे आपण आज जास्ती लक्ष देऊन बघणार. कॉन्स्टिपेशन या शब्दाचा अर्थ असा आहे मलावस्तंभ आणि BP आणि भीती ह्या सगळ्या अशी एक लिंक आहे त्याची. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे, आयुर्वेद असं म्हणतो की सगळ्या रोगांचं मूळ कारण हे मलावस्तंभ आहे, कॉन्स्टिपेशन आहे. पोट साफ व्हायलाच पाहिजे. पोट साफ होणं वेगळं असतं आणि कोठा साफ होणं वेगळं असतं. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल की कोठा साफ होणं म्हणजे काय आणि पोट साफ होणं म्हणजे काय. आपण गहू दळायला देतो. पूर्वीच्या पद्धतीत कापडी पिशवीमध्ये गहू भरायचे 1, 2, 3, 4, 5 किलो जे काय असतील ते त्या गिरणीमध्ये नेऊन द्यायचे आणि गिरणवाल्याकडनं संध्याकाळी त्या पिशवीतनं पीठ भरून घरी यायचं. आणि त्या पिशवीतलं जे पीठ असतं हे पिशवीतलं पीठ सगळं असं काढून ठेवायचं डब्यामध्ये आणि नंतर जर पिशवीत बघितलं तर पिशवीत काही पीठ शिल्लक असत नाही. पण ती पिशवी अशी उलटी केली आणि अशी जर झाडली तर त्या पिशवीला अडकलेल्या पिठाचे कण जे असतात हे जवळजवळ एकत्र गेलं तर वाटीभर होतं पीठ ते. म्हणजे एवढं पीठ त्या पिशवीला आतल्या बाजूने चिकटलेलं असतं. जे पिशवीतलं सगळं पीठ काढून घेतल्यानंतर सुद्धा आतमध्ये राहिलेलं असतं. याला म्हणतात कोठा साफ करून घेणं. रोजच्या रोज पोट साफ होणं वेगळं असतं आणि कोठा साफ होणं वेगळं असतं. जे आतमध्ये अडकून बसलेलं आहे, घट्ट चिकटून बसलेलं आहे, तिथल्या मळाला बाहेर खेचून काढणं हे सोपं काम नाही, अवघड काम आहे. त्या बाथरूम मध्ये किंवा त्या बेसिन मध्ये जो बुळबुळीतपणा आलेला असतो तो घासण्यासाठी तुम्हाला प्लास्टिकचे, तारेचे ब्रश जे काही तुम्ही घासून रगडून किंवा काय तुमचे साबणाचे वेगवेगळे प्रकार त्याच्यावर घालताय, असेच ते सगळे प्रकार घालताय आणि 2 तास तिथे खपताय.
तेव्हा कुठे ती फरशी आणि ते पाईप आतनं साफ होतात. नाहीतर तो जो बुळबुळीतपणा असतो ना तो काही पटकन कमी होत नाही. अगदी असंच पोटामध्ये 30-40 फूट आतडं आतमध्ये आहे. याला आतल्या बाजूने चिकटलेला जो मळाचा भाग आहे हा मळाचा भाग काढण्यासाठी एक तर तुम्हाला आतमध्ये ब्रश घालता येत नाही, साबण शॅम्पू काही घालता येत नाही, केमिकल काही घालता येत नाही. आहे ते त्या परिस्थितीमध्ये मान्य करून पुढे जायला लागतं. माझ्या काकांची एक पिठाची चक्की होती, आहे अजूनही आहे. लहानपणी आम्ही त्या चक्कीवर जायचो आणि ते काका ती पिठाची चक्की अशी खोलायचे आणि त्याला दगडी पेड जी असतात, जाती असतात ती खोलायचे आणि त्याच्यावर लागलेलं पीठ हे त्या छिन्नी हातोड्याने काढायचे. तर ते एवढं घट्ट चिकटलेलं असायचं की ते बाहेर काढताना सुद्धा त्यांना छिन्नी हातोड्याचा वापर करायला लागायचा आणि ते जे पांढरं पीठ असायचं ते तिथे चिकटून 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 घासून 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 काळं कुळकुळीत डांबरासारखं असतं आणि त्याला खूप घाणेरडा वासही असतो कारण कुजलेलं असतं. त्यामुळे त्या आठवड्यातनं एकदा ती चक्की खोलावीच लागते, नाहीतर पुढच्या पिठाला वास येत राहतो. ते जेव्हा मी पीठ बघितलं तेव्हा मला काही लक्षात आलं नव्हतं, परंतु आज जेव्हा मी कॉन्स्टिपेशनचा विचार करतो तेव्हा मला ती पिठाची चक्की आणि तिथे जे अडकलेलं पीठ ते आठवतं आणि ते सोडवण्यासाठी जसा छिन्नी हातोडा घ्यायला लागतो तसा आपल्याला हे कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी छिन्नी हातोडा घ्यावा लागेल. इतकं ते मळ आपल्या बाजूने घट्ट चिकटलेलं असतं. आता तिथे जो मळ चिकटलेला आहे हा ओल्या स्वरूपामध्ये असतो. आता या ओल्या स्वरूपामध्ये जेव्हा एखादं अन्न तिथे कुजलेलं असतं त्यातनं फर्मेंटेशन सतत होत राहतं आणि जो गॅस तयार होतो ज्याला मी वात असं म्हणतो तो गॅस सगळा असा पोटाला वरच्या बाजूने फुगून राहतो. गॅसचा दाब चारी दिशेला सारखा असतो, वर खाली आजूला बाजूला पुढे मागे. वर जेव्हा जातो तेव्हा तो त्या डायफ्रॅमला अडकतो आणि त्याच्या खालच्या फुफ्फुस आणि हृदयाला वर ढकलून देतो. गॅसमध्ये प्रचंड ताकद आहे. त्या जेम्स वॅटने या गॅसच्या जोरावर ते रेल्वेचं इंजिन चालवलंय आणि यालाच आयुर्वेदामध्ये वात असं म्हटलंय. वात म्हणजे नॉट एअर, वात म्हणजे फोर्स, वात म्हणजे शक्ती, ढकलण्याची ताकद, पुढे मागे खेचण्याची ताकद, वर खाली उडून नेण्याची ताकद, याला वात असं म्हटलेलं आहे. या वाताविषयी आणखी जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर माझे भारतीय गुरुकुल परिवार या चॅनेलवर, युट्यूब चॅनेलवर 8 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी आयुर्वेद असा एक मी मध्यंतरी उपक्रम राबवला. 100 पेक्षा जास्ती भाग त्याचे आज त्या चॅनेलवर उपलब्ध आहेत. तुम्हाला जर बघायचे असतील तर ती भागी जाऊन तुम्ही बघू शकता. 100 पेक्षा जास्ती व्याख्यानं त्याच्यावर उपलब्ध आहेत. अवश्य त्या व्याख्यानांचा लाभ घ्या. सामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये मी आयुर्वेद समजावून सांगितलंय, आयुर्वेदातले सिद्धांत समजावून सांगितले. त्यापैकी हा जो काही कॉन्स्टिपेशन मलावस्तंभ जो आहे तो ब्लड प्रेशरवर काम कसं करतो तर तिथे अडकलेला जो वात आहे तो फुगत 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 वर गेला की तो खालनं हृदयाला धक्के देतो आणि खालनं बसलेले हृदयाचे जे धक्के आहेत ते हृदयातल्या मनाला पटत नाही आणि हृदय म्हणतो की मला असं बाहेरनं धक्के देणार कोण असलं तर मला ते चालत नाही, मला तर आधी स्वतःला धक्के निर्माण करायला लागतात. आतनं जे पंपिंग करायला लागते रक्त खेचून एका निलंदातनं आशयामध्ये घालवण्यासाठी जे काही त्याला एक फोर्स लागवावा लागतोय त्याच्यातनं या हृदयाला जास्ती शक्ती संपत असते. मग तो हृदय म्हणतो काय की माझ्या पोटाला खालनं आणखी कोणीतरी गुदगुल्या केल्यासारखा तो गॅस वरनं ढकलतोय, मला आता असं भीती वाटणार नाही का? हृदय हा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट अवयव आहे असं म्हटलं तरी चालेल. ज्याचं काम बाकीचे अवयव मांसपेशी तयार होण्या अगोदर हृदयाच्या मांसपेशी तयार असतात. त्याचं धडकन सुरू झाल्यानंतर जीव आला असं आपण म्हणतो, जीवात जीव आला असं म्हणतो आणि त्याचं धडकन जेव्हा थांबतं तेव्हा तो पेशंट गेला असं आम्ही म्हणतो. म्हणजे कार्डियाक ऍक्टिव्हिटी सुरू होणं आणि कार्डियाक ऍक्टिव्हिटी स्टॉप होणं या दोन प्रक्रिया ज्या आहेत या केवळ 100 वर्षाच्या नाही, 100 वर्ष अधिक 9 महिने अधिक त्याच्याही अगोदर काही तास हे सगळं सुरू झालेलं असतं. सांगायचा मुद्दा असा की हा जो मळाचा अवस्तंभ झालेला आहे त्याच्यातनं तयार झालेला जो गॅस आहे हा गॅस सगळा वरच्या बाजूला डायफ्रॅम लावून अडकतो, तो हृदयाला खालनं धक्के देतो. तेव्हा जे धक्के हृदयाला बसतात त्याच्यातनं जे निर्माण होते त्याला म्हणतात भीती. भीती, BHITI, भीती. आणि त्याचा अपभ्रंश म्हणजे BP असा शब्द झालेला आहे. शॉर्ट नेम त्याचं, लिंक जशी मोठी लिंक असते त्याला जर शॉर्ट करायची असेल तर तसं जसं असतं तसं भीती या 5 अक्षरी शब्दाला 2 अक्षरी शब्दाने रूपांतरित करून ठेवलंय BP या नावाने. ब्लड प्रेशर वाढतं याची कारण आपण सगळी मागे बघितलेली आहेत. एवढंच फक्त लक्षात ठेवूया की हे जे कॉन्स्टिपेशन आहे जोपर्यंत रिलीज होत नाही तोपर्यंत हे मळ जो आहे त्याच्यातनं तयार होणारा जो गॅस आहे हा वर जातो. गॅस कायम वरच जाणार, गॅस कधी खाली जात नाही.
त्याला ढकलावा लागतो आणि मग तिथे जो ढकलणारा वात आहे त्याला अपान असं म्हणतात. मलावस्तंभामध्ये हा अपान अवरुद्ध झालेला असतो आणि तो उदानागत होतो. वरच्या दिशेला जेव्हा येतो तेव्हा गडबड असते. ज्ञानाची गती वेगळी आहे, अपानाची गती वेगळी आहे, समानाची गती वेगळी आहे, प्राणाची गती वेगळी आहे, उदानाची गती वेगळी आहे. हे सगळ्याविषयी वाताचे जे काही प्रकार आहेत या प्रकारांच्या गतीविषयी आपण भारतीय गुरुकुलच्या वात या प्रकरणामध्ये आपण सगळं अभ्यासून ठेवलेला आहे. तिथे तुम्ही जाऊन सगळं चेक करू शकता. हे जे कॉन्स्टिपेशन असतं जेव्हा जोर लावून संडास केला जातो. आता त्याचा पुढचा भाग सांगतो. सहजपणे मलप्रवृत्ती म्हणजे काय नेमकं, तर जे वर्णन केलेलं आहे सोललेल्या केळ्यासारखा मळ संडास मधनं बाहेर पडला पाहिजे. सहजपणे इव्हॅक्युएशन असं जोर लावून जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्या संडासच्या जागेवर एवढं प्रेशर निर्माण होतं. ती जागा आधी मुळात एवढीशी जागा छोटीशा जागेतनं एवढ्या मोठ्या मळाची ती जी अशी लांबट वळी तयार झालेली असते ती जर बाहेर ढकलायची असेल तर त्या शरीराला किती त्रास होत असेल आतनं. जो मळ पिशवीमध्ये साठवलेला आहे आणि त्याला जर एका छोट्याशा छिद्रातनं बाहेर काढायचा असेल तर तो मळ मऊ असणं आवश्यक आहे, सॉफ्ट असणं आवश्यक आहे आणि त्यातला स्निग्धपणा ओलावा टिकून राहणं आवश्यक आहे. आणि तो जर नसला तर जो जोर लावायला लागतो आणि मग ती जखम फाटत फाटत काही वेळा ती येते. म्हणजे मलावस्तंभाचे हे पण आणखी साईड इफेक्ट जे आहेत ना त्याच्यातनं पाईल्सची निर्मिती, फिशरची निर्मिती किंवा फिस्टुलाची निर्मिती ही त्याच्यामधनं काय सांगितलेली, किंवा गुदभ्रंश पूर्ण तो गुदाचा भागच बाहेर येतो किंवा त्याचा प्रेशर येऊन गर्भाशय सुद्धा काही वेळा भ्रंश अशा प्रकारे लक्षणं दिसतात. मूत्राशय सुद्धा काही वेळा बाहेर आल्यासारखं वाटतं स्त्रियांमध्ये. हा जो काही दुसरा प्रकार आहे याला मलावस्तंभ हा एकच आजार कारणीभूत असतो. किंबहुना वाताचे, पित्ताचे, कफाचे जे काही सगळे नानात्मक व्याधी सांगितलेत 80, 40 आणि 20 हे सगळे प्रकार या मलावस्तंभाशी रिलेटेड आहे. एकही आजार असा नाही की ज्याच्यात कॉन्स्टिपेशन त्याचा इन्व्हॉल्वमेंट नाही. म्हणजे सगळ्यांमध्ये ह्या मलावस्तंभाची इन्व्हॉल्वमेंट सगळ्या आजारांमध्ये साध्या सर्दीपासून ते कॅन्सर पर्यंत सगळ्या आजारांमध्ये हा मलावस्तंभ कॉमन दिसतो. आणि आयुर्वेदीय तज्ज्ञ आयुर्वेदाचे उपचार करणारे जे वैद्य आहेत ते काय करतात तर तुमच्या पोटातला जो चिकटलेला मळाचा थर आहे तो सगळा लेअर वाईज असतो. तो सगळा हळूहळू हळूहळू बाहेर काढतात, शट ऑफ करून घेतात. आणि हीच तर खरी चिकित्सा आहे. आतड्याला आर्टिफिशियली बाहेरनं अन्न खाऊन आम्ही आतमध्ये जे काही चिकटवून ठेवलेलं आहे ते चिकटू न देता ते सहजपणे जर बाहेर निघून गेलं तर त्याच्यातनं काही त्रासच काही होणार नाही. वरून गेलं आणि सहजपणे ते असं फिरत 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 जर बाहेर पडून गेलं. म्हणजे मी मागच्या ह्याला एक उदाहरण सांगितलेलं ते पुन्हा एकदा सांगतो की वॉटर पार्क मध्ये आपण जातो आणि तिथे एक अशी स्लायडिंग घसरगुंडी असते, पाण्यावर चालणारी घसरगुंडी असते. त्याला अशा वर खाचाखोचा असतात, अशी वळणं असतात आणि वरनं थोडंसं पाणी सोडलेलं असतं आणि त्याच्यावर आपण बसायचं. आधी ती गोल पाईप वगैरे जो असतो हा एकदम गुळगुळीत असतो. त्याच्यावर आपली पॅन्ट असते ती गुळगुळीत घालायला देतात आणि त्याच्यामध्ये परत तो एक पाण्याचा प्रवाह असतो. वरून खाली त्याला उतार असतो. त्याच्यावर जेव्हा बसतो किंवा स्लाइड होतो आपण की इतक्या सहजपणे आपण असे फिरत 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 जातो. आपल्याला कळत देखील नाही. काही सेकंदांमध्ये 34-35 सेकंदामध्ये ती राईड पूर्ण होते. आपण खाली जाऊन कुठच्या तरी नदीत किंवा असं तलावात असं बुचकळल्यानंतर आपल्याला जाग येतो, अरे बापरे एवढा प्रवास आपण करून आलो. वर्ण बघताना ते अंतर खूप कमी वाटतं, खूप मोठं वाटतं. परंतु जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता त्याच्यातनं 34-35 सेकंदामध्येच तुमची ती राईड पूर्ण होते. 500 रुपये त्याच्यात घेतले जातात, भाग वेगळा. परंतु तुम्हाला आतमध्ये जे फिलिंग येतंय सहजपणाने जे तुम्हाला असं फिरवलं जातं त्या मळाला आतमध्ये असंच वाटत असावं. आणि असं जर वाटलं तर कॉन्स्टिपेशन होणारच नाहीये. सहजपणे तो मळ त्या वरनं उलट सुलट त्याच्या ज्या राईड्स आहेत त्या सगळ्या घेत 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 तो मळाचा भाग पुढे इव्हॅक्युएट केला जातो, बाहेर काढून टाकला जातो आणि त्याला ज्या पेरिस्टाल्सिस निर्माण केल्या जातात. ही गंमत ही आहे की शरीरावरून या सगळ्या यंत्रांची निर्मिती झालेली असं मला वारंवार वाटतं. हे जे काही शरीर देवाने जे बनवलेलं आहे त्याच्यातले छोटे छोटे भाग जसे वेगवेगळे बनवलेले आहेत. जसं एखाद्या मोठ्या कादंबरीचं वर्णन, सगळ्यात मोठी कादंबरी कोणती असेल तर ती महाभारत आहे. 1,00,000 श्लोक त्याच्यात वर्णन केलेले आहेत. माऊलींनी वर्णन केलेले श्लोक जे आहेत हे आणखीनही त्याच्यापेक्षा भारी 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 श्लोक आहेत. मुळात ह्या सगळ्या ग्रंथांचा आपल्याला अभ्यास करायला लागतो. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा आणि बीपीचा आणि त्या महाभारताचा काय संबंध आहे? खूप जवळचा संबंध आहे. त्या महाभारतामध्ये जसं त्या एखाद्या श्लोकाचा विस्तार करत गेलेला आहे तसा विस्तार जोपर्यंत आपण या सूत्राचा करणार नाही
तोपर्यंत बीपी आणि बीपी तुम्हाला वेगळं आहे असंच जाणवत राहील. ही एकच आहे, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा तुम्ही जोर लावता तेव्हा ते प्रेशर मेंदूपर्यंत जातं, कानांपर्यंत जातं, तळपायापर्यंत जातं. मग ते प्रेशर असं असं चारी दिशेला जाणार आहे ना. नाभी हा मध्यस्थान जर धरला तर चारी बाजूला हे प्रेशर वाढत वाढत जाणार आहे. आणि मग त्याचा जो दाब आहे त्याची लहर जी तयार होईल, ही लहर जी आहे ही लहर सगळीकडे त्याच फोर्सने पसरली जाणार आहे. जशी समुद्रात आलेली लाट जी असते ती किनाऱ्यावर येत असताना त्याचं आणखी 11 रूप येतं. आणि जेव्हा ती गेटवे ऑफ इंडियावर धडकते जाऊन तेव्हा तो जो काही एक मोठा कारंजा तयार होतो, वरनं येणारं पाणी त्याच्यामध्ये खाली जे उभे असतात त्यांना तो असा काही शेपडून काढतो. अगदी तसं हा जो वाट असतो, ह्या वाटाचा जो फोर्स असतो तो त्या हृदयाला, त्या फुफ्फुसाला, त्या लिव्हरला, त्या किडनीला बाहेरून एवढं काही असं तो ताणून धरतो की आतमध्ये सगळी खळबळ मच गई असंच वाटत राहतं. मला काय म्हणायचंय की हे जे मलावस्तंभ कॉन्स्टिपेशन जे आहे हे बाहेर काढण्यासाठी तेलाचा वापर आयुर्वेदात सांगितलेला आहे. आता इथे पुन्हा आमचं क्रॉस होतं ॲलोपॅथीवाल्यांची. ॲलोपॅथीवाले म्हणतात तेल खायचं नाही, तूप खायचं नाही, नारळ खायचं नाही, शेंगदाणे खायचं नाही. अरे मग हे मलावस्तंभ कॉन्स्टिपेशन आहे रिलीज कसं होणार? मग त्यांचं ते काही जाड औषध असतं ते मधासारखं पटपट काहीतरी लागतं साखरेसारखं गोड पचपचीत आणि मिचमिचीत. हे असं औषध घेऊन कॅमॅफिन म्हणतं एकदम ब्रँड नेम सांगितला नाही तुम्हाला. हे असं औषध घेऊन तिथे त्या गटमध्ये जे आहे तेवढंच फक्त पुढे ढकललं जातं. प्रोसेस नाही थांबवली जात किंवा त्याच्या मागे लॉजिक तसं काही नाहीये. परंतु जर आयुर्वेदानुसार विचार केला हे कॉन्स्टिपेशन जाण्यासाठी रोज जर खोबरेल तेल घेतलं, महिन्यातनं 2दा एरंडेल तेल घेतलं, जेवणामध्ये तेल तूप नारळ शेंगदाणे सोलकढी चटणी यासारखे पदार्थ भरपूर घेतले, भाकरी सारख्या पदार्थांवर भरपूर तेल घातलं, भाजी आमटीमध्ये भरपूर फोडणी घातली, कोशिंबीर मध्ये भरपूर नारळ घातला किंवा पोह्यांवर भरपूर शेंगदाणे घेतले आणि हे जे काही आहे ना वर्णन हे त्या कॉन्स्टिपेशन कमी होण्यासाठी सांगितलेलं आहे. मग तिळाची चटणी घ्या, कारळ्याची चटणी घ्या, कढीपत्त्याची चटणी घ्या, डाळींचे प्रकार घ्या, ओली चटणी घ्या, सुकी चटणी घ्या, नारळाची चटणी घ्या, लसणीची चटणी घ्या, कांदा लसणीची चटणी घ्या. एवढे प्रकार आपल्याकडे चटण्यांचे आहेत. हे सगळे प्रकार कॉन्स्टिपेशनसाठी अत्यंत महत्वाचं काम करतात कॉन्स्टिपेशन कमी होण्यासाठी. आता जर कॉन्स्टिपेशन कमी झालं तर त्याच्यापासून तयार होणारं ब्लड प्रेशर आणि त्यातनं तयार होणारी भीती देखील कमी होणार आहे. म्हणून मी सांगतो की तुमच्या जेवणामधल्या या गोष्टी बंद करू नका. कितीही डॉक्टरनी जरी बोंबाबोंब केली तेल खाऊ नका, तूप खाऊ नका, नारळ खाऊ नका, काहीही ऐकायचं नसतं. देवाने 2 कान यासाठीच दिले, एका कानाने ऐकायचं आणि डॉक्टरांचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. ॲलोपॅथी शास्त्र हे अर्धवट असलेलं शास्त्र आहे, पूर्णत्व नाहीये त्यांच्यामध्ये. मग काय तुम्हीच फक्त पूर्ण आणि ते सगळं पूर्ण एवढी सगळी विज्ञानाची प्रगती सगळं मान्य आहे. ही काही प्रगती आहे ती फक्त तेवढीच करतायत आणि अर्धवट होतीये ही प्रगती. या एकाची लिंक दुसऱ्याशी असते हे त्यांच्या ध्यानीमनी पण येत नाहीये. हो हे ॲलोपॅथीचे डॉक्टर मी आता टीका करतोय असं तुम्हाला वाटेल पण वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडल्याशिवाय भीती कमी होणार नाहीये. आणि भीती कमी होण्यासाठी भीती कमी होणं आवश्यक आहे. आज सकाळपासून माझ्याकडचे जे पेशंट आज 40-50 पेशंट बघितले हेच पेशंट सगळे गेले जुने पेशंट आज मी खूप बघितले. 2013-2012 मध्ये माझ्याकडे येऊन गेलेले आता परत माझ्याकडे आले. ते म्हणतात की आम्ही उगाच फसलो तिकडे जाऊन आमचं हे कापून टाकलं नाही ते करायला लागेल म्हणून सांगितले. अरे म्हटलं तुम्हाला सांगितलंच कोणी तुम्हाला तिकडे जाऊन तुमची औषधं परत सुरू करायला. ब्लड प्रेशर हे वाढणारच असतं ते कमीच होणारं नसतं. ते वाढावंच लागतं. ते कमी होण्याची आवश्यकताच नसते. ब्लड प्रेशर वाढणं ही आपल्या शरीराची गरज आहे. हे वाक्य परत एकदा टाळक्यात ठेवा. ब्लड प्रेशर वाढणं ही माझ्या शरीराची गरज आहे. ब्लड प्रेशरचा आयुर्वेदातला विचार कसा केलाय? ब्लड प्रेशरसाठी आयुर्वेदात ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी काही औषध आहेत का? हो नाही असं माझं स्पष्ट उत्तर आहे. कोणत्याही औषधाने ब्लड प्रेशर कमी करायचंच नाही याही मताचा मी आहे. कमी जर केलं तर तुम्हाला त्रास जास्ती आहे. शरीराच्या नियमांच्या विरोधात जायचं नाही. आणखीन एक सिद्धांत पुन्हा एकदा आठवण देतो आणि माझ्या पुढच्या स्लाईडवर जातो. माझं शरीर माझ्यासाठी मला न विचारता आतून जे करतंय ते माझ्या फायद्यासाठी आहे. ब्लड प्रेशर वाढवणं, रक्ताचा दाब वाढवणं, त्याचा फोर्स निर्माण करणं हे माझ्या हातात नाही. हे सगळं करणारी शक्ती कोण आहे? ही ईश्वरी शक्ती आहे ज्याला हरी किंवा नारायण असं म्हटलेलं आहे. आजच आमच्या एका गटामध्ये एक सुंदर मेसेज एक उर्मिला पेटकर यांनी टाकला. त्याच्यावर मी त्यांना एक कॉमेंट म्हणून एक उत्तर लिहिलं. तुम्ही मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवतो. ब्लड प्रेशर वाढवणारी शक्ती कोण आहे आणि ती कशी ओळखायची? तर याच पद्धतीने तिला समजून घ्यायचं असतं.
आणि हे समजून घेणं हे जर तुम्ही केलं ना तरच फायदा होईल, नाहीतर फायदा होणार नाही. तुम्हाला मी तो मूळ ग्रंथातला संदर्भ जो आहे तो मी तुम्हाला समजावून सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतो. तो मूळ मिळाला. भारतीय वैद्य परिवारात एक मिनिट आम्ही जर सर्व सर्वच करतो त्याला तर तो विषय सांगायचा असा की त्या मेसेजमध्ये सगळ्या शरीराचा नियंता जो आहे त्याला ओळखणं आवश्यक आहे. चाले हे शरीर कोणाचीही शक्ती कोण बोलवितो हरी विण असा तो मूळ श्लोक आहे. या हरीला पाहता आलं पाहिजे. ज्याने त्याला पाहिला अनुभवला जाणला तो जिंकला आणि मी पण जिंकू शकतो. जसा तो हरी काम करतोय माझ्या शरीरात तसाच तोच हरी बाकी सर्वांच्या शरीरात काम करतोय. माझे एक मित्र आहेत वैद्य विलास जाधव त्यांनी सुद्धा माऊलींचा एक श्लोक मुद्दा मला त्यांचं नाव घेऊन सांगावं असं वाटतंय. माऊली असं म्हणतात जो विलास जाधवने लिहून पाठवलेला श्लोक आहे. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नये. मनुष्याची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणू नये. वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. किती सुंदर श्लोक सांगितलाय माऊलीने. यामधला जो नारायण आहे किंवा मी जो सांगितलेला अभंग आहे चाले हे शरीर कोणाची शक्ती कोण बोलवितो हरी विण. हरी आणि नारायण एकच आहेत आणि तोच नारायण माझ्या शरीरात आहे आणि माझ्या शरीरातलं नारायण माझ्यासाठी जे करतो ते माझ्या फायद्यासाठी असतं. आता याला काय नेमकं काय रूप काय द्यायचं ब्लड प्रेशरला. ब्लड प्रेशर वाढणं ब्लड प्रेशर वाढलं तर अटॅक येतो. जोर लावला तर अटॅक येणार आहे. कॉन्स्टिपेशन आहे आणि जोर लावला तर त्रास होणार आहे. मल प्रवृत्ती सहजपणे झाली काहीच प्रश्न नाहीये. तुम्ही त्याच्यात मनाची इन्व्हॉल्वमेंट घेतली शरीराची इन्व्हॉल्वमेंट घेतली की त्रास सुरू होणार आहे. शरीराच्या गतीबरोबर तुम्ही जा निसर्गाच्या गतीबरोबर तुम्ही जा मग तुम्हाला त्रास काही होणार नाहीये. मलास्तंभ हा आजार कमी करण्यासाठी तुमच्या जेवणामध्ये तेल तुपाचे पदार्थ जास्ती वापरा. नारळ शेंगदाणे जास्ती वापरा. त्या कोलेस्ट्रॉलची भीती बाळगू नका. हे वारंवार सांगते. ती सगळी लिंक पुन्हा इथे आपल्याला जोडून बघितली की त्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातात. शारीरिक संदर्भातला पुढचा मुद्दा जो असतो हा लैंगिक दुर्बलतेचा असतो. जेव्हा शारीरिक संबंध आता इथे सगळे मॅच्युअर पीपल आहेत आणि जर आम्ही मोकळेपणाने बोलतो शारीरिक संबंध ठेवत असताना ब्लड प्रेशर वाढतं का. हो वाढतं आणि ते वाढणंच अपेक्षित असतं. पुरुषाला जो एव्हर रेडी ऑलवेज रिसिव्ह करत असते ऍक्टिव्ह मोडला असते. पुरुष हा ऍक्टिव्ह मोडला असतो आणि या मोड मध्ये पुरुषा आणि या शक्ती असते. आता ही शक्ती जी आहे ही अपानाची शक्ती तो वापरत असतो. अपानगा हा जो अधोमार्गाने निघून जाणारा आहे. मग आता अधोमार्गाने काय काय जाऊ शकतं तर मासिक पाळी अधोमार्गामध्ये जाते. मूत्र प्रवृत्ती अधोमार्गाने जाते. मलप्रवृत्ती अधोमार्गाने जाते. गर्भाचं निष्क्रमण अधोमार्गाने होतंय. अपानवायू अधोमार्गाने जातोय. तसं शुक्र धातू देखील अपानाच्या क्षेत्रामध्ये येतोय. त्यामुळे याला अपानाचं क्षेत्र असं म्हटलं जाईल आणि अपानाच्या क्षेत्रामधलं ही एक गती आहे आणि जी अधोमार्गाने खाली जाते. आता ह्या लैंगिक दुर्बलतेमध्ये दोन भाग असतात. एक असते शारीरिक दुर्बलता आणि दुसरी असते मानसिक दुर्बलता. जेव्हा पार्टनरला आपण सॅटिस्फाय करू शकत नाही ही जेव्हा मानसिक बाजू त्या पुरुषामध्ये दिसते तेव्हा ती जी तो जो रोग येणार आहे हा मानसिक दृष्ट्या दुर्बलतेचा असतो. मग त्याला नुसतं औषध त्याला अश्वगंधा आणि शिलाजीत खाऊन काही फरक पडणार नाही. त्याच्या जोडीला त्याला मनाला चिकित्सा द्यायला पाहिजे तरच त्याच्यातनं फरक पडणार आहे. आता ह्याचा प्रेशरशी संबंध 100% येतो. जेव्हा शारीरिक संबंध असतात तेव्हा आधी मानसिक संबंध चांगले असणं आवश्यक आहे. घट्ट असणं आवश्यक आहे. दृढ असणं आवश्यक आहे. परस्पर विश्वास ठेवण्याचे आवश्यक आहेत आणि एकमेकांना सांभाळून घेण्याचे आवश्यक आहे.
बहुतेक डिव्होर्स मध्ये घटस्फोटांचं 50% पेक्षा जास्ती कारण हे लैंगिक अक्षमता पुरुषांमध्ये असते. म्हणून स्त्रियांच्या बाजूने त्याचं प्लिडिंग केलं जातं किंवा त्याचं समर्थन केलं जातं की या कारणासाठी मला घटस्फोट हवा आहे की माझ्या शारीरिक संबंधांना या पुरुषाकडनं मला प्रतिसाद मिळत नाही आणि म्हणून मला याच्यापासून घटस्फोट हवा आहे. आता स्त्रियांचं सुख जे काही शारीरिक सुख त्यांना अपेक्षित असतं त्याच्यात मनाचाही सहभाग असतोच महत्वाचा. मेंटल सॅटिस्फॅक्शन आणि फिजिकल सॅटिस्फॅक्शन. शारीरिक संबंध चांगले राहण्यासाठी मानसिक संबंध घट्ट असणं आवश्यक आहे. एकमेकांचं बॉन्डिंग जे असतं हे चांगलं असणं आवश्यक आहे. एकमेकांवरचं प्रेम चांगलं असणं, एकमेकांवरचा विश्वास चांगला असणं आवश्यक आहे. आज या मीडियाच्या, मोबाईलच्या किंवा इंटरनेटच्या युगामध्ये परस्परांवरचा संशय हा अधिक घट्ट होत चाललेला आहे. विश्वास घट्ट होण्यापेक्षा संशय आणखी वाढीला लागलेले आहेत असं वाटतं. आणि तेही एक कारण असू शकतं की या मीडिया मार्फत जे काही गोपनीयता वाढलेली आहे. प्रत्येकाचे मोबाईल लॉक असतात. एकमेकांचा पासवर्ड सुद्धा, नवऱ्याचा पासवर्ड बायकोला माहित नाही, बायकोचा पासवर्ड नवऱ्याला माहित नाही, मुलांचे पासवर्ड काही वेगळेच असतात, ते ओपनही होत नाहीत त्यांचे. हे सगळ्याचा ताण असतो. पासवर्ड का ठेवावे लागतात? मनामध्ये दुर्बलता आहे म्हणून. माझे मेसेज दुसऱ्या कोणी वाचले तर असा जो काही भाग असतो. आता हा सतत मनामध्ये राहणार आहे. जेव्हा ज्या क्षणाला माझा मोबाईल माझ्यापासून बाजूला राहील त्या क्षणी मी अनसेफ सिक्युअर नाहीये असं वाटायला लागतं. आता इथे प्रेशर वाढणार नाही. 100% प्रेशर वाढणार आहे. माझा मोबाईल नुसता पासवर्ड डबल लॉक लावलेला मोबाईल जरी बायकोच्या हातात दिसला तरी माझ्या छातीत धडधड व्हायला लागतं. का व्हायला लागतं? चुकून जर तिला पासवर्ड जर तिने कळलेला असला आणि माझ्या नको त्या फाईल तिने ओपन केल्यानंतर ही भीती जी आहे ही भीती ब्लड प्रेशर वाढवायला मदत करणारी असते. जेव्हा रुग्णालयात पेशंट येत असतो तेव्हा त्या पडद्या आड त्याने काय काय कृती केलेल्या आहेत हे वैद्याला किंवा डॉक्टरांना समजू शकत नाहीये. आणि यातली एखादी कृती जर मोबाईल सारखी जर तो आत्ताच 10 मिनिटापूर्वी जर तो बायकोबरोबर भांडून आलेला असेल आणि जर त्याचं ब्लड प्रेशर चेक करायचं झालं तर वाढणार नाही का? वाढणारच आहे. प्रत्यक्षात जेव्हा शारीरिक संबंध ठेवले जातात तिथे सुद्धा एकमेकांना सॅटिस्फॅक्शन देणं, प्रसन्नत्व किंवा एकमेकांना आनंद देणं ही जी क्रिया त्या शारीरिक संबंधात अपेक्षित आहे. आणि जर त्यामध्ये आनंदच निर्माण होत नसेल, दुःखच निर्माण होत असेल तरी सुद्धा प्रेशर वाढतं. म्हणजे काही जणांना उठल्यानंतर बरं वाटतं, काय फ्रेश आहे म्हणून, आणि रात्र झाली ना की अरे बापरे आता रात्र आली, आता बायको जवळ येणार, आता शारीरिक संबंध ठेवावे लागणार आणि मग मला तर अशक्तपणा आहे, आज ते सॅटिस्फाय करू शकलो नाही तर काय होईल, ती काय म्हणेल, मग माझ्यावर असे काही खोटे नाटे आरोप होतील, मग मी षंढ आहे का, इथपर्यंत मनामध्ये विचार येतात. आणि हे सगळे विचार पुन्हा ब्लड प्रेशर वाढवायला मदत करत असतात. मनात निर्माण झालेलं नैराश्य हे शरीरावर काम करतं आणि शरीरातल्या सगळ्या स्नायूंना वीक करून टाकतं. या स्नायूंमध्ये दुर्बलता निर्माण होते, अशक्तपणा निर्माण होतो आणि या मांसपेशींमध्ये निर्माण झालेला अशक्तपणा हा लैंगिक दुर्बलतेचं प्रमुख कारण आहे. शरीरामध्ये कमी पडत असलेलं तेल, तूप, वंगण ह्या गोष्टी देखील आहेतच. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक रोगासाठी औषधांचीच गरज असते असा काही भाग नाहीये. नुसतं आश्वासन, बायकोकडनं नुसतं सॅटिस्फॅक्शन, घाबरू नका मी तुमच्या बरोबर आहे, माझ्या शारीरिक संबंधांपेक्षा तुमचा अशक्तपणा मला जास्त महत्वाचा वाटतो, आपण दोघांनी मिळून या संबंधांचा विचार करूया, असं जर एकमेकांनी ठरवलं तर या प्रश्नांची उत्तरं सहजपणे निकालात काढता येण्यासारखे असतात. जाहिराती ज्या असतात आणि त्या पुस्तकातल्या जे काही नुसखे दिलेले असतात त्या नुसक्यांची काही आवश्यकता नाही. आणि मग बदामाचं तूप जरी खाल्लं तुम्ही काही फरक पडणार नाही. हिंगामध्ये येणारी ताठरता जी आहे ही ताठरता ब्लड प्रेशर वाढवायला मदत करत असते. व्हायग्राची गोळी, तुम्हाला त्या गोळीचं नाव माहिती असेल पण त्याचा मध्यंतरी खूप मोठा गवगवा झालेला होता. ह्या ज्या व्हियाग्रा किंवा व्हायग्रा ह्या ज्या गोळ्या आहेत याचं जे कॉम्पोजिशन आहे ह्या कॉम्पोजिशनमुळे रक्तपुरवठा वाढवला जातो, इंद्रियांमधला रक्तपुरवठा वाढवला जातो आणि या इंद्रियाला कडकपणा आणण्यासाठी रक्तपुरवठा वाढवणं ही शरीराची गरज आहे. आता मला सांगा, जेव्हा एखाद्या जोडप्याचं शारीरिक संबंध ठेवले जात असतात तेव्हा त्यांचं प्रेशर हे वाढलेलं असणार नाही का? नैसर्गिकरित्या ते वाढलेलं असतं. आणि जेव्हा शारीरिक संबंध ठेवून तृप्तीची भावना, प्रसन्नत्वाची भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा ऑटोमॅटिकली हे प्रेशर कमी झालेलं असतं. म्हणजे प्रेशर वाढवणं आणि प्रेशर रिलीज करणं, बॅटरी चार्ज करणं, बॅटरी डिस्चार्ज करणं, पाणी पिंपामध्ये भरणं आणि पाणी टाकीतलं रिकामं करणं, या प्रोसेस जेवढ्या सहजपणे आहेत
तेवढीच ही सहजपणे चालणारी क्रिया आहे. आणि याचा मनाशी संबंध येतो, कारण शारीरिक संबंध हे मनाशी अवलंबून. मन आणि हृदय, हृदय आणि ब्लड प्रेशर, बीपी आणि बीपी ही जी लिंक आहे, ती लिंक तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मी काय म्हणतोय हे तुम्हाला लक्षात येईल. आपण आपल्या पत्नीला सॅटिस्फाय करू शकत नाही. हा जो काही मनातला न्यूनगंड आहे, हा न्यूनगंड काढला की ब्लड प्रेशर पण नॉर्मल होईल आणि त्याच्यातनं निर्माण होणारी भीती देखील कमी व्हायला मदत होईल. प्रत्येक वेळेला औषधांची गरज नसते आणि म्हणून ब्लड प्रेशरचं औषध हे आयुष्यभर घ्यायला सांगतात, कारण त्याचं मूळ कारण तिथे नाहीच आहे. ब्लड प्रेशरचं मूळ कारण हे मनामध्ये पण आहे आणि शरीरामध्ये पण आहे. आता उलट्या दिशेने आपण जाऊया. खरोखरच लैंगिक दुर्बलता आहे, त्या लिंगाला उत्तापनाच मिळत नाहीये, त्याला कडकपणा जेवढा यायला पाहिजे तेवढा मिळतच नाहीये, किंवा वीर्यपतन लवकर होतंय, शरीर संबंधच येत नाहीये, त्या अगोदरच मला नैराश्य येतंय आणि मनात काही नको त्या चुकीच्या भावना निर्माण होत जातात. मस्त व्यसनासारखी काही सवय असू शकते आणि त्याचाही परिणाम या लैंगिक दुर्बलतेवर होऊ शकतो, असंही जे झालेलं असतं. किंवा काही वेळा आधी लहानपणी कधीतरी सुनता करून झालेली असते, मग या सुनतेमुळे काही गडबड होऊ शकते का, अशाही अनेक मनांच्या मनात भीती निर्माण झालेली असते. काही जणांची सुनता राहिलेली असते, डॉक्टरने सांगितलेलं असतं, पण उगाचच नको त्या ठिकाणचं ऑपरेशन कशाला करा असा विचार करून ती सुनता केलेली पण नसते. जेव्हा खरोखरीच गरज असते एखाद्या ऑपरेशनची, 1-2-3 डॉक्टरचा सल्ला घेऊन ही वरची जी चामडी असते ही काढून टाकायची का, परंतु ते कारण आहे असं मला वाटत नाहीये लैंगिक दुर्बलतेचं. लैंगिक दुर्बलता ही तुमच्या जेवणा खाण्यातून निर्माण झालेलं जे पोषण आहे तुमचं, त्याच्यातून निर्माण होणारी जी एनर्जी आहे, त्या एनर्जीवर तुमच्या शरीरातला रक्तपुरवठा जो वाढतोय, रक्तधातू आणि मांसधातू या 2 धातूंवर ही लैंगिक दुर्बलता अवलंबून असते. औषधं आहेत, औषधं खूप आहेत. माझ्यापेक्षा औषधांची नावं तुम्हालाही कदाचित मार्केटमध्ये डोळे उघडे ठेवून वैद्यनाथ विटा एक्स वगैरे गोळ्या तुम्ही बघत असाल. ह्या गोळ्या तात्पुरत्या स्वरूपातच काम करणार आहेत, कायमस्वरूपी नाही. जसं व्हायग्रा काम करतं ब्लड प्रेशर वाढवायला, तसं ही वैद्यनाथ विटा एक्स गोळ किंवा शिलाजीत किंवा शिला प्रवंगवटी किंवा अशा ह्या ज्या कॅप्सूल असतात, जोशभरे घोड्यांच्या जाहिराती असलेल्या, ह्या अशा गोष्टी सुद्धा प्रेशर वाढवणाऱ्या असतात. ॲलोपॅथीमधल्या तर मोस्ट डेंजरस आहेत, पण आयुर्वेदातल्या असतात त्या थोड्याशा सेफ असतात. परंतु पुन्हा एकदा प्रश्न तोच येतो, औषधं किती दिवस घेणार? एखाद्या दिवशी ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, महिने, 2 महिने, 6 महिने, वर्षभर, आयुष्यभर औषधं घेत राहणं हे फार मूर्खपणाचं लक्षण आहे. ब्लड प्रेशरसाठी आयुष्यभर औषधं हा विचारही करू नका. आपण आता पुढच्या मुद्द्यावर जाऊया. पाश्चिमात्य विचार प्रणाली जी आहे ही सगळी आकड्यांच्या खेळांशी निगडीत झालेली आहे. ब्लड प्रेशर हे 120-80च असलं पाहिजे. मग ते असण्यासाठी ज्या आतमधल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक जडणघडणी आहेत त्यांचा विचारच केला जात नाही. ते फक्त कमी करणं आणि वाढवणं, वाढलेलं असेल ते कमी करायचं, कमी केलं असेल ते वाढवायचं, एवढाच एक विचार या पॅथीमध्ये आपल्याला दिसतो. त्याचा हिमोग्लोबिनशी, कॅल्शियमशी, थायरॉइडशी काही संबंध नाहीये. बरं, या सगळ्यांना सुद्धा मोजलं जातं ते आकड्यांच्या खेळामध्ये. म्हणून आकड्यांचा खेळ जे मटका आहे, नुसतं तुम्ही त्या आकड्यांना नॉर्मल करण्याचा प्रयत्न करताय, त्यापेक्षा त्या ज्या गोष्टींनी भीती वाटते. तुम्हाला मी हरणाचं उदाहरण दिलंय, मला हे हरणाचं उदाहरण खूप आवडतं आणि मला ते प्रत्येक वेळेला द्यावं असं वाटतं, कारण तेच तर या भीती आणि भीती या 2 शब्दांचा खेळ किंवा त्याच्यातलं अंतर दाखवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. हरणांच्या काळात मी मागच्या खेळाला सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो, काही जण नवीन जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी, आणि जुन्यांनी पुन्हा एकदा ते ऐकत राहा. हे सतत ऐकणं आवश्यक आहे. तुम्ही काय एवढे 9 भाग का करतोय? हे पहिल्या भागात मी काही बोललो नसेल का, याच्यातलं बोललेलं आहे. वारंवार सांगणं जेव्हा असतं ना, तेव्हा ते आपल्या अंतर्मनामध्ये घुसतं आणि अंतर्मनामध्ये जेव्हा जातं तेव्हाच भीती कमी होते. भीती कमी होणार की नाही हा विषयच नाहीये, कारण भीती ही कमी होणारच नाहीये असं आपण पहिल्याच दिवशीच्या व्याख्यानात सांगितलेलं आहे. आयुर्वेदिक औषधांनी, मग ती मुक्तावती असू दे, जटावंशी असू दे, शिरोधारा असू दे, दह्याचे लेप लावा, आणखीन थंडगार तेल डोक्यावर घाला, ती काय नवरत्न तेलाची अख्खी बाटली डोक्यावर होता, परंतु तुमचं प्रेशर काही कमी होणार नाही. तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला फरक दिसेल. परत ये रे माझ्या मागल्या, चालवितो हरी विण, हा हरी लक्षात ठेवायचा. हरी जर ते प्रेशर वाढवत असेल तर बाहेरनं औषधं देऊन ते कमी करण्याची आवश्यकताच नाही. यासाठी हरी आहे आतमध्ये आणि ती शक्ती महत्वाची आहे. ती शक्ती जी आहे, या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून जेव्हा आपण पुढे जाऊ, हा भारतीय विचार आहे, हा शुद्ध भारतीय विचार आहे, शुद्ध भारतीय आयुर्वेद विचार आहे. आणि या विचाराने जेव्हा आपण पुढे जाऊ तर आपल्याला या प्रश्नांचे उत्तर मिळणार आहेत. मग लघवी तयार करणारी यंत्रणा, थायरॉइड निर्माण करणारी यंत्रणा, पचन करणारी यंत्रणा, रक्त तयार करणारी, कॅल्शियम तयार करणारी यंत्रणा, हृदयातली साखर किंवा हृदयातलं रक्त पुढे ढकलणारी यंत्रणा,
त्याच्यातनं तयार होणारी साखर, त्याच्यातनं तयार होणारी एनर्जी, सर्वत्र पुरवणारी यंत्रणा ही हरीशिवाय चालू शकत नाही. जिथे मीपणा असतो, मी म्हणजेच हरी, मी म्हणजे कोण, मी म्हणजेच परमेश्वर, मी म्हणजेच हरी, हरी म्हणजेच नारायण, आणि तोच फोर्स जो आहे, व्हायटल फोर्स जो आहे, या शक्तीला शरण झालं पाहिजे. त्याला आत्माराम असं दासबोधामध्ये म्हटलेलं आहे. आणि हा जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला या आकड्यांमध्ये अडकण्याची आवश्यकताच नाही. त्याच्या जरा बाहेर पडलं पाहिजे. हे जे नवीन रोग शोधले गेलेत, ते बीपी असू देत, थायरॉइड असू देत, किंवा पीसीओडी असू देत, किंवा आणखीन आताचे नवीन जे आजार आहेत, काय वेगवेगळ्या नावाने, कोरोना पासून अगदी कॅन्सर पर्यंत, हे सगळे नवीन आजार जे शोधले गेलेले आहेत, हे मानसिक गुलामगिरीचं लक्षण आहे. तुम्हाला मानसिक गुलामगिरीमध्ये ठेवण्याचं लक्षण आहे. ह्या रोगांना फक्त नावं वेगवेगळी दिलेली आहेत. त्याचा इंडेक्स जो असतो, हा इंडेक्स जवळपास तेच असतात. लक्षणं आज तुम्ही हे व्हायरल या नावाने जे काही रोग पसरवले गेलेले आहेत, अगदी तुम्ही डोंबिवली फिवरची आठवण तुम्ही काढून बघा. 20, 25, 30 वर्षापूर्वी डोंबिवली फिवर नावाचा एक आजार येऊन गेला. चिकनगुनिया अजूनही तो आपले प्रताप दाखवतोय, डेंग्यू अजूनही तो होताना दिसतोय, किंवा आत्ताच येऊन गेलेला कोरोना असेल, किंवा आणखीनही चिकनगुनिया आम्ही आता बोललो, आणखीनही जे लेप्टोस्पायरोसिस असेल, हे सगळे आजार आहे. सार्स मध्ये येऊन गेला तो, हे सगळे आजार जे आहेत, या सगळ्या आजारांचं मूळ जे आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने, भारतीय पद्धतीने या रोगांकडे बघत नाही आहोत, म्हणून हे होतंय. या सगळ्याला आगंतुक व्याधी असं म्हटलेलं आहे. आणि यालाच भूत पिशाच अशी संज्ञा दिलेली आहे असं म्हटलं तरीही चालू शकेल. हे रोग आयुर्वेदात वर्णन केले नाही आहेत का? वर्णन केलेले आहेत, पण त्यांच्यासाठी उपाय सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला शोधायला लागेल. ही जी मानसिक गुलामगिरी आहे, ह्याच्यातनं बाहेर पडायला लागेल. या नवीन रोगांचा अभारतीयत्वाशी संबंध येतो. त्यामुळे बीपी हा आजार जो आहे, हा भारतीय आजार नाही, हा अभारतीय आजार आहे. आणि त्याच्यावर भारतीयत्वाचा प्रभाव, दृष्टिकोन जोपर्यंत आपण अप्लाय करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या प्रश्नांची उलगडा होणार नाहीये. आणि जोपर्यंत प्रश्नाचा रोख आणि उलगडा समजत नाहीये, त्याचं उत्तर कसं मिळेल? मुळात तू रोगच नाही असं जर आपण गृहीत धरलं आणि जर औषध करण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या असं लक्षात येईल की याला औषधांची गरजच नाहीये, तिथं गरज आहे शरीराची. त्यामुळे मग त्याच्या विरोधात न जाता त्याच्या बरोबरीने जर गेलं तर ते चांगलं आहे. आम्ही हे सगळं, मी आता तुम्हाला सांगतोय, तुमच्या मनात अजूनही एक प्रश्न येईल की आज मी ॲलोपॅथीमध्ये जे काही सांगितलं जातंय ते सगळंच खोटं आहे का? मी तर हेच विधान गृहीत धरूनच पुढे जातो. येस, हे सगळं खोटं, भंकसगिरी आहे. त्याचा पायाच मुळात नाजूक आहे, किंवा ज्यांच्याकडे पायाच नाही आणि त्याची इमारत आत्ता उभी केलेली आहे. मी तुम्हाला अजून सांगतो की आज आता 2024 साल सुरू आहे. 2030 किंवा 2035 मध्ये ह्या विज्ञानाच्या मर्यादा सगळ्या लक्षात येणार आहेत. आणि जसं मी आता बोलतोय, असंच पाश्चात्य जग आता हळूहळू बोलायला सुरुवात करतंय. त्यांच्या वेगवेगळे रिसर्च संशोधन जे होत आहेत, त्याच्यात ते पुन्हा पंचमहाभौतिक सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न करतात. पंचमहाभूतांनी शरीर बनलेलं आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ह्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आपल्याला चिकित्सेमध्ये किंवा रोगाचं निदान करताना सुद्धा घ्यावा लागणार आहे, असा पाश्चात्य वैद्यकाचा एक विचार प्रवाह तिथे चाललेला आहे. परंतु आपण भारतीय अनेक वैद्यक जे आहेत, हे पाश्चिमात्यांच्या प्रभावाखाली आहेत. हे गुलामीत असल्याचं प्रतीक आहे. येस, आम्ही गुलामच आहोत. आणि हे गुलाम जोपर्यंत आपण गुलामगिरीतनं बाहेर पडत नाही, तोपर्यंत हे असंच राहणार आहे. आता हा काय नेमका प्रभाव आहे? मेकॉलेचं एक भाषण आहे. लॉर्ड मेकॉले 1835 मध्ये, 2 फेब्रुवारी 1835 मध्ये पार्लमेंटमध्ये एक भाषण करतोय. अगदी थोडक्यात मी सांगतो, पुढच्या 5 मिनिटात मी माझा आत्ताचा विषय कम्प्लीट करणार आहे. तो असं म्हणतोय, आय हॅव ट्रॅव्हल्ड अक्रॉस द लेंथ अँड ब्रीथ ऑफ इंडिया अँड आय हॅव नॉट सीन पर्सन who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in this country, such high moral values, people of such caliber that I do not think we would ever conquer this country unless we break the very backbone of this nation, which is a spiritual and cultural heritage. And therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will lose their self-esteem, their native culture, and they will become what we want them, a truly dominated nation. लक्षात घ्या, हा मॅकॉले जो आहे हा 1835 मध्ये भारतामध्ये येतोय. त्यापूर्वी भारतामध्ये काय वातावरण आहे, शिक्षण कशा पद्धतीने दिलं जातंय, मनात भीती का नाहीये, कॉलनीज कशा उभ्या होत्या, व्यापार कसा चालायचा, शिक्षण कसं चालायचं, भारताकडे एवढी संपत्ती कशी जमा झाली, ह्या सगळ्याचा याने अभ्यास केलाय. आणि मग त्याच्यात तो असं म्हणतोय, त्याचं मराठी रूपांतर समजा जर तुम्हाला दाखवायचं झालं तर असंही करता येईल.
मी भारतात सर्वत्र फिरलो पण मला भारतात एकाही ठिकाणी भिकारी अथवा चोर दिसला नाही. याचा अर्थ बाकीच्या देशात किंवा त्याच्या स्वतःच्या इंग्लंड देशात त्याला चोर आणि भिकारी दिसत होते. प्रचंड संपत्ती असा मी शब्द वापरतोय. तो पैसा मनी असा शब्द वापरत नाही, वेल्थ असा शब्द वापरतो इंग्रजीमध्ये. याचा अर्थ केवळ पैशाने श्रीमंत नाही, तो गाडे, जमीन जुमलं, घरे, हिरे, मोती, जडदिवाळे, दागिने, प्राणी संपत्ती इत्यादी सगळं वेल्थ मध्ये अंतर्भूत होतं. भारतातले अशा उच्च दर्जाच्या संस्कृतीचे पालन करणाऱ्या व्यक्ती पाहिल्या ज्यांची तुलना मी माझ्या देशातील क्षुद्र मनोवृत्तीच्या लोकांशी कधीच करू शकणार नाही. भारतातील लोकांवर जर ब्रिटिशांना राज्य करायचं असेल तर सर्वात आधी भारतीयांची मूलतः असलेली आध्यात्मिक, नैतिक आणि सांस्कृतिक संरचना नष्ट केली पाहिजे. म्हणजे भारतीयांची, भारतीयत्वाची, तेथील परंपरांची, भारतीय संस्कृतीची नाळ तोडली पाहिजे. यासाठी मी सरकारला सुचवू इच्छितो की भारतामध्ये भौतिक सुखसंपत्ती आणि उच्च विचारसरणी जिच्यामुळे आली आहे ती संस्कृतीचा वारसा जपणारी प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धत बंद करणे आणि बदलणे अत्यंत आवश्यक आहे. आणि तरच भारतीयांना वाटू लागेल की परदेशातून जे आले आहेत आणि ते जे सांगतात ते सर्व आपल्या भारतीय संस्कृतीपेक्षा जास्त चांगले आहे. त्यामुळे आपल्या पाश्चात्य संस्कृतीचा ते हळूहळू अंगीकार करू लागतील आणि नंतर भारतातील लोक आपले मूळ संस्कार, परंपरा आणि सार्वभौमत्व विसरतील. नंतरच आपण त्यांना खऱ्या अर्थाने आपले कायमचे गुलाम बनवू शकतो. 2 फेब्रुवारी 1835 सालामध्ये त्याने जे काही भाषण केलंय त्याच्यात काय करायला पाहिजे ही चिकित्सा देखील तो सांगतोय आणि तो सुचवू इच्छितो ही गुरुकुल शिक्षण पद्धत बंद करायचं. भारतीयांना ज्या पद्धतीने एज्युकेट केलं जात होतं ती पद्धत जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत आपल्याला त्यांच्यावर राज्य करणं फार कठीण आहे असा याचा निष्कर्ष आहे त्याच्या अभ्यासाचा. आणि इतका परफेक्ट निष्कर्ष त्याने काढला. आणि खरंच आहे की भारतातली गुरुकुलं जोपर्यंत होती तोपर्यंत भारतामध्ये वैद्यांचं काम खूप कमी होतं. युद्धाच्या वेळेला जे काही लागणार होतं तेवढंच त्या वैद्यांचं काम होतं. म्हणजे कुठे भाला लागला, कुठे पाय मोडला, कुठे दगड लागला, कुठे आणखी युद्धात नाक कापलं गेलं, कान कापले गेले, त्यांच्यावरच सर्जरी ही मुख्य चिकित्सा होती, वैद्यांची जबाबदारी. तिथे काय ब्लड प्रेशर आणि पीसीओडी आणि थायरॉइड आणि कोरोना असले काही आजार नव्हते त्या काळात. त्यावेळी का नव्हते? आणि ते तयार करणाऱ्या रिपोर्टची यंत्रणा नव्हती. आज हे काही सगळं पॅथॉलॉजी इंडस्ट्री, मेडिकल फील्ड, फार्मसी हे सगळं जे झालेलं आहे यामुळे या औषधांची गरज वाढलेली आहे. औषधांची गरज निर्माण करण्यासाठी पॅथॉलॉजी इंडस्ट्री उभी झालेली आहे. त्यासाठी डॉक्टर त्याला आणखीन खतपाणी घालतात. मी आताच्या सिस्टीमच्या विरोधात जाऊन बोलतोय म्हणून माझं बोलणं तुम्हाला कदाचित कटू वाटेल पण ते सत्य असतं, सत्य कटू असतं. त्यामुळे माझं बोलणं आता तुम्हाला थोडंसं एक्झॉगरेटेड वाटेल किंवा काहीतरी अतिरंजित करून सांगतात असं वाटेल, परंतु वस्तुस्थिती तशी नाहीये. पूर्वीच्या काळी भारतामध्ये ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक हे आजार कमी होते. आता आम्ही लाईफस्टाईल सगळी बदलली त्यामुळे हे आजार वाढत चाललेले आहेत. हे आता मी जे सांगितलं ते तुमचे विचारच बदलून टाकलेत की ब्लड प्रेशर आजार आहे. पुन्हा एकदा सांगतो की जसं कोरोनाला एस्टॅब्लिश त्यांनी केलेलं आहे, डेंग्यूला एस्टॅब्लिश केलेलं आहे किंवा चिकनगुनियाला एस्टॅब्लिश केलेले आहेत. हे आजार गेलेले नाहीत, हे आजार तसेच आहेत. किंबहुना कोणतेही आजार ॲलोपॅथीने जात नाही, ते तसेच असतात. तुम्ही ऑपरेटिव्ह केलं, तुम्ही अगदी 2 स्टेंट घातले तरी सुद्धा औषधं 14 औषधं तुम्हाला मरेपर्यंत खावीच लागणार आहे. हा तर सरळ बिझनेस आहे. ब्लड प्रेशरच्या एका गोळीचे साईड इफेक्ट काय आहेत हे आपण एका भागात बघितलंय. ते मागचे 8 भाग पुन्हा एकदा युट्यूबवर चालून बघा. तिथे आता जे तुम्हाला लिंक मिळाली आहे त्याच्यात तुम्हाला ज्या 3-4 व्हिडिओज मिळालेत त्याच्या मागे पुढे सगळ्या व्हिडिओ तुम्ही पुढे सरकत जाऊन बघितले तर तुम्हाला या सगळ्या मागच्या व्हिडिओतनं ब्लड प्रेशर आणि बीपी या रोगाविषयीची माहिती आणखी चांगली सविस्तर मिळेल. मला असं वाटतंय की आपल्याला या गोष्टींचा पुनर्विचार करायला पाहिजे. आपण स्वतंत्र नाही, विचाराने आपण गुलाम आहोत. अजिबात स्वतंत्र नाही, विचारांचे गुलाम, सवयींचे आणि विचारांचे गुलाम, पण पाश्चात्य सवयींचे गुलाम आहोत. आणि त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाश्चात्य संस्कृती जी आपण अंगीकारलेली आहे ती आरोग्याच्या मुळावर ओढवलेली आहे. त्यामुळे नवीन आजार वाढलेले आहेत. जर आपल्याला आजार मुळातून काढून टाकायचे असतील तर आपल्याला भारतीयत्व समजलं पाहिजे. आणि भारतीयत्वाची जी नाळ तुटलेली आहे, जी त्या मेकॉनने तोडलेली आहे, जी आमच्या गुरुकुल शिक्षण पद्धती बंद झालेल्या आहेत आणि महाविद्यालयीन शिक्षण पद्धतीत तेवढंच मोजकत आणि तेवढंच तुमच्या टाळक्यात भरायचं आणि आकड्यांच्या खेळात गुंडाळून टाकायचं. ते ट्रॅप असे तयार करून टाकलेले की त्याच्यात जेवढे मासे मिळतील तेवढे मागे. अशा पद्धतीने जी आज आरोग्य यंत्रणा सगळी कुरतडली गेलेली आहे, इथनं जर बाहेर पडायचं असेल तर आधी या ट्रॅपमध्ये, या जाळ्यामध्ये अडकायचं नाही. हा हनी ट्रॅप आहे, हनी ट्रॅपमध्ये अडकायचं नाहीये. तपासूनच घेऊ नका हे त्याचं मूळ उत्तर आहे. ब्लड प्रेशर तपासलं तरच वाढलेलं आहे. रोज माझ्याकडे सांगतो ते का 40-45 पेशंट जे माझे रोजचे होत आहेत त्याच्यामध्ये
सगळ्या जवळजवळ सगळ्या 80% अधिक जणांना ब्लड प्रेशरची गोळी सुरू असते. मागे आपण बघितलं की प्रेशरची गोळी ही जी आहे हीच गोळी बाकीच्या रोगांचं कारण आहे. आयुर्वेदामध्ये प्रमेय नावाचा मूळ आजार सांगितलाय आणि याला असं म्हटलंय जननी सर्व रोगाणाम. तर मला ही ब्लड प्रेशरची गोळी जी आहे ना ती सुद्धा अशी जननी सर्व रोगाणाम असं दिसते. म्हणजे या गोळीचा इतका वापर आणि सांगताना पेशंट सुद्धा इतक्या सहजपणे सांगतात. नाही एक छोटीशी गोळी दिली आहे, इतनी गोळी आहे, ज्यादा महंगी भी नाही आहे. म्हणजे जेवढी गोळी महाग तेवढं ते स्वस्त आणि आपल्या आरोग्याला चांगलं असं वाटत असतं. असं काही नसतं आणि म्हणूनच जग फसतं. आपल्याला सुरू असलेली गोळी आतमध्ये जाऊन काय काय करामती करते ते आपल्याला त्या गोळीच्या गुगलच्या सर्च मध्ये जाऊन शोधता येईल. उदाहरण सांगायचं झालं तर टेल्मा 40 नावाची गोळी ब्लड प्रेशरसाठी आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. तुम्ही नुसता सर्च करा, गुगलवर सर्च करा. मी सांगतो याच्यावर सुद्धा अजिबात विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः सर्च करा. प्लीज टेल साइड इफेक्ट, गुगलला सर्च करा, हाय गुगल म्हणा आणि प्लीज टेल साइड इफेक्ट ऑफ टॅबलेट टेल्मा 40, टेल्मा 20 जी काय तुमची सुरू असेल त्या असोसिएटेड त्याच्या ज्या काही गोळ्या आहेत त्या सगळ्या गोळ्यांची साईड इफेक्ट विचारा. गुगलची ती बाई अत्यंत चांगलं आणि प्रामाणिकपणे उत्तर तुम्हाला ऑडिओमध्ये पण देते. तुमच्या टेक्स्ट मेसेज मध्ये पण तुम्हाला ते 14-15 रोग सांगितलेले आहेत. त्याच्यात फटीगनेस, एन्झायटी, टायर्डनेस, वीकनेस हे सगळे नेस दिसत जातील तुम्हाला. त्याच्यातलं काय नेसायचं हेच कळत नाही आणि आपल्या अंगावरचं कधी काढून घेतलं गेलं आणि आपल्याला नागडं करून टाकलं हेच लक्षात येत नाही. विचारांनी प्रगल्भ होणं आवश्यक आहे, तरच बीपी आणि भीती या 2 रोगांपासून तुमची कायमची मुक्तता होऊ शकेल. ही जी गुलामी आहे ती लिस्ट केली. 275 ठिकाणी आम्ही चुकतोय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किती अभारतीय झालो. मग ब्लड प्रेशर हा रोग वाटायला लागला, आर्थरायटिस हा रोग वाटायला लागला, थायरॉइड हा रोग वाटायला लागला, फॅटी लिव्हर हा रोग वाटायला लागला किंवा पित्ताशयात खडा हा रोग वाटायला लागला. हे सगळे रोग नाही आहेत, हे जस्ट सिम्पटम, हे तुमच्या शरीरात असलेले बदल आहेत. हे प्रत्येक वेळेला रोगांमध्ये रूपांतरित होतातच असं नाही. म्हणजे ह्या रोगांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला भारतीय जर करून घेतला तर मला असं वाटतंय की आपण बऱ्यापैकी बदल आपल्या जीवनामध्ये लाईफस्टाईल मध्ये बदल घडवून आणू शकतो. आता हे पुढे तुम्हाला एक 100 दिनचर्येतल्या गोष्टी ज्या आपण बदलून टाकलेल्या आहेत त्यांची एक लिस्ट मी तुम्हाला दाखवणार. जसं आता हे अर्थात पुढचा भाग आहे. मी तुम्हाला अट्रॅक्शन, स्पेशल अट्रॅक्शन म्हणून मी दाखवून ठेवतो. तर आपण कुठे कुठे चुकतोय. सकाळी उशिरा उठतोय, बेल टी घेतोय, नुसता चहा नाही तर त्याच्यात काहीतरी दूध करायला लागतंय. आम्ही लाईफस्टाईल कशी बदलत गेलोय आणि बीपी आजार वाढवत गेलोय आपण पुढच्या भागात बघूया. आता जे मी बोललो त्या विषयात जर तुम्हाला काही शंका असेल तर आपण ती शंका विचारू शकता. अजूनही आपल्याकडे 10 ते 12 मिनिटं आहेत. मी आज व्याख्यान 12 मिनिटं उशिरा सुरू झालं त्याबद्दल मी क्षमा मागतो. अजूनही 15 मिनिटं मी तुमच्यासाठी देऊ शकतो. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील ते प्रश्न जरूर विचारा. हा भाग मी इथं संपवतो आणि पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी रात्री 8 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या. उद्याचा जो निकाल लागेल सगळ्यांनी जरूर मान्य करा. निकाल निकाल म्हणजे आपल्या इलेक्शनचा निकाल. महाराष्ट्रातला इलेक्शन आता उद्या डिक्लेअर होणार आहेत. त्याच्यातनं मिळणारा आनंद घ्या. त्याने कोणाचंही प्रेशर वाढू देऊ नको. कालपर्यंत सगळ्यांचं प्रेशर वाढलेलं होतं. आज जरा सगळे साम्य अवस्थेमध्ये आहेत. परंतु बाहेरच्या वातावरणाचा परिस्थिती आपण बदलू शकत नाही, मनस्थिती बदलावी असं सांगतात. गोंदवलकर महाराजांच्या प्रवचनामध्ये एक वाक्य आहे. ते असं म्हणतात की बाहेरची परिस्थिती तुम्ही बदलायचा प्रयत्न केलात तर ती कधीच बदलत नसते आणि जर ती बदलणं शक्य नसेल तर तुमची मनस्थिती बदलून घ्या. परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांच्या लक्षात येत असेल या वाक्याचा अर्थ की लग्न झाल्यानंतर आपण फक्त एका व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करतो परंतु तीही व्यक्ती बदलत नाही हे 25 वर्षानंतर लक्षात येतं. आणि मग त्याच्यातही आमच्या मनाचे एवढे आम्ही कंगोरे तपासून बघितलेले असतात. माझं कुठे चुकतंय, त्याचं कुठे चुकतंय. आपण प्रत्येक वेळेला काय करत असतो माहितीये, दुसऱ्यांच्या चुकांच्या वेळेला आपण न्यायाधीश होतो आणि आपल्या चुका जेव्हा असतात तेव्हा आपण वकील होतो. त्यामुळे न्यायाधीशाच्या भूमिकेत कधी जायचं आणि वकिलाच्या भूमिकेत कधी यायचं हे ज्याला कळलं त्याचा ब्लड प्रेशर आणि त्याच्या मनातली भीती कायमची गेली असं समजा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील जरूर तुम्ही टाईप करून इथल्या मेसेज बॉक्समध्ये जरी टाकून ठेवले चॅट बॉक्समध्ये तरी सुद्धा आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. इथे चॅट बॉक्समध्ये प्रश्न आले नाही तर मी प्रश्न वाचतो. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असतील ते प्रश्न अनम्यूट होऊन तुम्ही प्रश्न विचारले तरी चालतील. इथला प्रश्न मी अगोदर विचारून मी तुम्हाला वाचून दाखवतो. शरीरात झालेला विकार
आणि हरी नारायण यांचे कार्य यात फरक कसा करायचा आणि ओळखायचा? सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. काय प्रश्न विचारलाय? शरीरात झालेला आजार आणि हरिनारायणामुळे झालेला आजार त्याच्यातला फरक कसा ओळखायचा? आधी पहिल्यांदा एक गोष्ट समजून घेऊया आपण की हरिनारायणाने जी काही बदल शरीरात केलेले आहेत ते आपल्या फायद्यासाठी केलेले आहे. तो तुमचं नुकसान कधीही करू देणार नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही म्हणजे सगळ्यांनी प्रश्नाचं उत्तर मनातल्या मनात ठरवा. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरावर कधी दगड माराल का? मी स्वतःच्या घरावर तर कधीच दगड मारणार नाही. दुसऱ्यांच्या घरावर कदाचित मारेन, तुम्ही माझं स्वतःचं नुकसान कधी करू देणार नाही. एक लक्षात घेऊया, या मागची थीम लक्षात घेऊया. प्रश्न विचारण्याची खोच काय आहे? मी जर माझं नुकसान करू शकत नाहीये आणि करू इच्छितही नाहीये, मी माझ्या चष्म्याची जुन्या चष्म्याची मी ही जी बाजूची दांडी आहे ना ती सुद्धा जपून ठेवली आहे. मला कधीतरी उपयोगी पडेल. अगदी त्याच रंगाचा जर मला चष्मा दुसरा घ्यायचा झाला आणि तर मग तीच फ्रेम मला वापरता यावी तर माझ्या अशा असंख्य गोष्टी मी माझ्या पोतडीमध्ये जमा करून ठेवलेल्या आहेत. मला भविष्यात कधीतरी या उपयोगी पडू शकतील. माझ्या स्वतःचं नुकसान होऊ नये यासाठी मी माझ्या संग्रहामध्ये अशा जुन्या गोष्टी नको तेवढ्या ठेवलेल्या आहेत. असे विचार सुद्धा आपल्या मनात खूप असतात. माझं स्वतःचं नुकसान मी जर करू देत नाहीये तर हरी आतून या शरीराचा जो मालक आहे तो हरी आणि नारायण असं आपण म्हटलं. या हरिनारायणला जर आपण पूर्ण विश्वास ठेवला, एक लक्षात घेऊया की या शरीराचा नियंता मी नाही. मी याचं नाव हरी आणि नारायण असं आहे. त्याने जे बदल केलेले आहेत त्याने बदल काय केलेले आहेत की माझ्या नाकातनं शंभूड येतोय, माझ्या कानातनं पाणी येतंय, माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय, माझा उलटी होते, मला 1 नंबरला होतोय, मला 2 नंबरला होतोय, मला पायी वाटे खूप रक्त जातंय. जे जे शरीर करतंय त्याचा जर आपल्याला त्रास निगेटिव्ह सूचना शरीर देत नसेल तर पॉझिटिव्ह धरायचं आणि मग पॉझिटिव्हच घेऊन पुढे जर गेलात तर रोगच नाही येत काही. आज तुम्हाला ज्या पद्धतीत सांगितलं जातंय, आज काही थोडंसं मी विधान थोडंसं वाकड्यात जाऊन विधान करतोय. दर 15 दिवसांनी डॉक्टरांकडे जा, दर महिन्याला डॉक्टरांकडे जा. काही त्रास नसले तरी सगळे रिपोर्ट करून घ्या. आणि इथेच तर सगळे रोग वाढले. जोपर्यंत खाज येत नसेल तेव्हा खाजवायचं नसतं. आणि तुम्ही जेव्हा असं खाजवून खडून वाढता तेव्हा मग चारण्याचे कोंबडी आणि बारण्याचा मसाला होतो आणि मग काट्याचा नाहीता आणि आगीतनं फुफाट्यात आणि ह्या सगळ्या म्हणी अशा मला कोणत्याही जोडता येतील त्याच्या. आणि मग तुमच्या गळ्यात अशी लेबल्स येत जातात. मला डायबिटीस आहे, मला ब्लड प्रेशर आहे, मला कोलेस्ट्रॉल आहे, मला ट्रायग्लिसराइड्स आहे, मला थायरॉइड आहे, मला हे सगळी लेबल्स तुमच्या गळ्यात येत जातात. नारायण तुम्हाला ही लेबल लावत नाही. एक डॉक्टर असतात ते तुम्हाला लेबल लावतात. पूर्ण विश्वास नारायणावर ठेवा. तो तुमचं अहित कधीच करणार नाहीये. तुमचा गुडघा जरी दुखला तरी तो नारायणानेच दुःख निर्माण केलेली आहे. कारण त्याला असं वाटतंय की तुम्ही जर आता चाललात आणि मी जर वेदना निर्माण केल्या नाहीत, वेदना निर्माण करणारा नारायणच आहे. ज्याने वेदना निर्माण केल्या त्यानेच त्या कमी केल्या तरच त्याच्यातनं आपली पूर्ण मुक्तता आहे. बाहेरनं तुम्ही त्याला कितीही लेप लावलेत आणि तुम्ही कितीही पेन किलर खाल्ले तरी सुद्धा वेदना जर नारायण तयार करत असेल तर तो वेदना पुन्हा निर्माण करणारे तुमचा लेप संपला की तुमचं पेन किलरची क्षमता संपली की पुन्हा वेदना निर्माण होणार. वेदना निर्माण करणं हेच तर हरीचं काम आहे. का? जर तुम्ही त्या वेदना निर्माण झाल्याच नसत्या, हरीने केल्याच नसत्या तर तुम्ही त्याच सुक्या गुडघ्यावर त्याच्यातलं वंगण सगळं संपलेलं आहे, एकमेकांना असं ते टच झालेलं आहे, जेवढं अंतर पाहिजे ते अगदी टच झालेलं आहे आणि ते घासतायत एकमेकांना. आणि असं घासता घासता जेव्हा तुम्ही चालणारा धावणारा सुद्धा काही जण काही करतात ते सध्या मॉर्निंग वॉकच्या नावाखाली आता हवा थंड होत चाललेली. अशा वेळेला जर तुम्ही फिरलात बाहेर 100% वात वाढणार, सांधेदुखी आणखीन वाढणार. हे लिहून ठेवा. मॉर्निंग वॉक अजिबात करू नका. भारतीय संस्कृतीमध्ये मॉर्निंग वॉकच सांगितलेलं नाही. या विषयावर वेगळं लेक्चर होईल आपलं. परंतु मॉर्निंग वॉक करू नका, त्यानेही रोग वाढणार आहे. हरी काय काय करतोय ते मी तुम्हाला सांगतोय. वेदना जर हरी निर्माण करत असेल तो तुम्हाला सांगतोय की याला वेदना निर्माण केल्या त्याला विश्रांती दे. आणि जर तू विश्रांती दिली नाहीस तर मी परत वाढवणार. तू खा पेन किलर, काय करायचंय तुझ्या नाटकांचं दे. तुम्ही स्टेरॉइड खा, पेन किलर घ्या, तिथे इंजेक्शन घ्या. मी वेदना निर्माण करणार. मला जोपर्यंत जे पाहिजे ते तिथे मिळत नाही तोपर्यंत मी वेदना निर्माण करणार. मला तिथे पाहिजे वंगण, मला पाहिजे तेल, मला पाहिजे स्निग्धपणा, मला पाहिजे बुळबुळीतपणा. आणि तो जोपर्यंत तुम्ही मला देत नाही तुमच्या अन्नपदार्थातनं आणि आहे तो सगळा जाळून टाकताय, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या खाऊन तुमच्या शरीरातला स्निग्धपणा सगळा तुम्ही जाळून टाकलात, मला सांगा या सांध्यांचं आयुष्य कसं वाढेल? मी उदाहरण देतोय. हरी आतून काय करतो? जे हरी करतो ते चांगल्यासाठी करतो. जसे या वेदना निर्माण करतोय त्याला जर तेल पाहिजे असेल तर जेवणातलं तेल वाढवा, डिंक वाढवा, हलीम वाढवा किंवा सब्जाचं बी घ्या
किंवा तुळशीचं बी घ्या, बुळबुळीतपणा ज्यामध्ये आहे असे पदार्थ जर जास्त खाल्ले तर त्या वेदना कमी होतील, त्याला जे पाहिजे त्याचा तो तृप्त होईल. हरीला जर प्रसाद दाखवला तर हरी प्रसन्न होतो आणि आशीर्वाद देतोय तसा असतो. आता तू कुठेही फिर, आता मी तुझ्या वेदना कमी केल्या. तुम्ही वेदना पेन किलर कितीही घेतलं तरी पुन्हा त्या पेन किलरचा अंमल संपला, मेंदूला समजत नाही. हो एवढंच, वेदना तिथेच असतात, ते हाड तसंच घासत असतं. हरीला पसंत तुम्ही काही करू शकत नाही. शारीरिक व्याधी वेगळे, मानसिक वेगळे आणि आध्यात्मिक वेगळे. आध्यात्मिक म्हणजे हरिनारायणांनी तयार केलेले आजार, मनाशी संबंधित आजार हे इंद्रियांनी तयार केलेले असतात. ते तुम्हाला काहीतरी सांगत असतात, मग त्याच्यात भीती निर्माण करून ठेवली जाते आणि मग जे षड्रिपू आहेत त्यांच्यापासून रोग तुम्हाला काही होत असतात. हे मागच्या काही भागांमध्ये मी सांगितलेलं आहे, त्यामुळे मग या भागात आता मी ती चर्चा करत नाहीये. हरीने निर्माण केलेले आजार तुम्हाला समजले. आणि आता आणखी यापेक्षा जर काही प्रश्न असेल जरूर विचारा. दीपाली. गुरुजी नमस्कार. बोल. ऑनलाईन गुरुकुल बंद झाल्यापासून फार मिस केलं मी. तर मला शेअर करायचं आहे की ते गुरुकुलचे लेक्चर सगळ्यांनी नक्की ऐका, कारण माझ्या स्वतःच्या आयुष्यात फार फरक पडला त्याच्यामुळे. माझी थायरॉइडची गोळी कायमची बंद झाली. माझी एन्झायटी कधी काही होती हे मला आठवते फक्त. तर नक्की एकदा गुरुकुलचा व्हिडिओ सगळ्यांनी बघा. आणि गुरुजी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते पुन्हा सुरू करा. करूया 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 करूया. धन्यवाद. आणि कोण काही प्रश्न विचारणार आहे? नमस्कार. नमस्कार, बोला. जर बीपीची गोळी बंद केल्यानंतर काही लोकांचा मृत्यू झालेला आहे असे ऐकिवात आहेत, पाहण्यात आहेत. मग ह्याबद्दल आम्हाला जरा शंका वाटते की बीपीची गोळी आणि तुम्ही सांगतात. अगदी बरोबर आहे तुमच्या मनातला प्रश्न, साहजिकच आहे. कारण गेली आपण 40-50 वर्ष आपण हेच ऐकतोय की बीपीमुळे रक्तस्राव होतो, बीपीमुळे ब्लड प्रेशर हाय होतं आणि मग पॅरालिसिस सारखे झटके येतात किंवा अन्य काही आजार होतात. त्याच संदर्भातला एक प्रश्न इथे चॅटबॉक्स मध्ये पण आहे, तोही प्रश्न मी वाचतो. म्हणजे काही प्रश्नाचं उत्तर इथे देता येणार आहे की पेशंट सीन ऑफ आयसी ब्लीड ड्यू टू हाय बीपी देन स्टिल बीपी मेडिसिन नॉट ऍडवाइज. येस, नॉट ऍडवाइज. तुमच्या शरीरातला हरी जो आहे हा तुम्हाला काय मागतोय? चक्कर आल्यानंतर सगळ्यात पहिली प्रक्रिया तुमच्या शरीराची तयार होते आणि क्रिया, जी प्रक्रियापेक्षा क्रिया, तुम्ही उत्स्फूर्तपणे पहिल्यांदा काय करता हो? चक्कर आल्यानंतर पहिल्यांदा कुठेतरी धरलं जातं, पकडलं जातं. धरतो, पडू नये यासाठी पहिल्यांदा प्रिकॉशन. तुम्ही धरावं हे तुम्हाला कोण शिकवतं? तुमच्या शरीराची यंत्रणा शिकवते, तो हरी आहे. तो तुम्हाला सांगतो की कुठेतरी धर आणि बस आता खाली. तू पडू नये यासाठी तू खाली बस. आणि बसून सुद्धा तुम्हाला 1-2 मिनिटं 2 सेकंद गेल्यानंतर शरीर असं सांगतंय की तू जर आडवा झोपला असतं अधिक चांगलं होईल. तो हरी तुम्हाला आडवं करतो आणि आडवं केल्यानंतर मेंदूला जे रक्त पाहिजे ते मेंदूला मिळतं. तुमच्या सगळ्या शरीराला एक समत्व येतं, एक ग्रॅव्हिटी मिळते. जे व्हर्टिकल शरीर आहे ते तुम्हाला हॉरिझॉन्टल करून दिलं जातं. चक्कर आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला हॉरिझॉन्टल पद्धतीमध्ये झोप आणि मग इक्वल प्रेशर एकाच ग्रॅव्हिटीने सगळीकडे पसरलं जाईल. हृदयाला वर पण टेकावं लागणार नाही, खालचं ओढावं पण लागणार नाही. हृदयावरचा ताण कमी होण्यासाठी शांत पडून राहायचं आणि 15 ते 20 वेळा मोठे श्वास घ्यायचे. डीप ब्रीद इन, डीप ब्रीद आउट. प्रश्न राहिला मृत्यूचा. तुमच्या मनात मृत्यूची भीती ही काढून टाका. मृत्यू एक दिवस 100% येणार आहे, हे सत्य आहे. 35व्या वर्षी मृत्यू येत आहेत, 40व्या वर्षी मृत्यू येत आहेत, 50व्या वर्षी येत आहेत, 60व्या वर्षी, 70व्या वर्षी, 80व्या वर्षी, 90व्या वर्षी. अगदी काहीही व्यसन नसलेल्या व्यक्तीला सुद्धा हार्ट अटॅक येत आहेत. प्रत्येकाचं प्रेशर वाढलेलं असतं नाही. ब्लड प्रेशर वाढण्याचं कारण फार वेगळं असतं आणि मृत्यूचं कारण वेगळं असतं. ते जर तुम्हाला ओढून ताणून, आज डॉक्टर बसलेलेच आहेत कारण त्यांना बिझनेस करायचा आहे आणि म्हणून तुमच्या मृत्यूचं कारण ब्लड प्रेशर आहे हेच तुम्हाला जर गेली 40 वर्ष ऐकवलेलं असेल तर हा संस्कार डोक्यातनं पुसण्यासाठी एक पिढी जावी लागणार आहे यातनं. आणि आता जे सांगतोय हे तुम्हाला कळणार नाहीये, पण तुमच्या पुढच्या पिढीने जर समजून घेतलं तर त्यांच्या मनातली भीती कमी होणार आहे. ब्लड प्रेशरमुळे अटॅक येतो हे अर्ध सत्य आहे. ब्लड प्रेशरला जर तुम्ही काउंटर करत गेलात तर अटॅक येत नाही, मनाची शक्ती वाढते. मृत्यूची भीती मनातली काढून टाका, कारण तुम्हाला सगळ्यात मोठी भीती जी मृत्यूची भीती आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला, हार्ट अटॅक सारखा चांगला आजार नाही. आजार चांगला नाही कारण मला त्याचा त्रास काहीच होत नाही आणि मला त्याची जाणीव पण होत नाही त्या मृत्यूची. आणि मागच्याने कच्चत नाही, एकदम मोकळी फास्ट ट्रेन येते, इथनं डायरेक्ट स्वर्ग.
100% सत्य वाक्य मी सांगतोय. जो राम आणि कृष्णांना सुद्धा चुकलेला नाहीये. असा आजार जो आहे तो म्हणजे हार्ट अटॅक. एका क्षणात सेकंदात तो आपण पुढच्या पल्ल्याला पोहोचतो, पुढच्या लोकांमध्ये आपला प्रवास सुरू होतो. तो जो आताचा कोर्स आहे तो सुद्धा महत्वाचा आहे. मृत्यू पुन्हा एकदा सांगतो, मृत्यूची भीती मनातली काढून टाका. मृत्यू जेव्हा यायचा तेव्हा तो येणारच आहे. आता डॉक्टर खापर फोडायचं असलं तर आयुर्वेदाच्या माझ्या डोक्यात अशी कितीतरी खापर फुटलेली आहेत. तुम्हाला मी सत्य सांगतो, काय सत्य आहे. मृत्यू हे अटळ सत्य आहे, ते येणारच आहे. मी आज माझ्या पेशंटला सुद्धा सांगतोय की मला सुद्धा हार्ट अटॅक येणार एक दिवस, कधीतरी मी सुद्धा मरणारच आहे. मी काय 100 वर्षापर्यंत माझं अमरत्व मी सांगितलंय. मला जे काही देवान दिलेत बुद्धी त्याच्यातनं 100 वर्षातनं कसं मधनं वाटा काढत पुढे जायचं. येस, ही युक्ती आहे आणि ही युक्ती मला समजलेली आहे. म्हणून मला गेल्या 26-27 वर्षात एकाही औषधाची गरज लागली नाही, हे पण मी सांगतोय. आज ज्यांनी आता त्या दीपाली ताईने जे सांगितलं की त्यांची ही गोळी बंद झाली, ती गोळी बंद झाली, ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद केलेले कितीतरी पेशंट आपले आहेत. यांच्याशी आपण जेव्हा संवाद साधतो, जसं एखादी दीपाली ताईने जे सांगितलं की मी प्रेशरची गोळी बंद केली, मनात भीती अजिबात असताना श्रद्धा पाहिजे. साईबाबांचं वाक्य आहे, श्रद्धा आणि सबुरी. थोडा विश्वास ठेवा आणि थोडासा वेळ द्या. हे शरीरात जे बदल आहेत ना, ते बदल आपल्याला घडवायचे असतील, आपल्या मनाला एज्युकेट करायला लागेल. मला काही झालेलं नाही, मला काही होणार नाही, मला काही झालेलं नाही, मला काही होणार नाही, मला काही झालेलं नाही, मला काही होणार नाही. करायचं 21 वेळा रोज रात्री झोपताना. तुमच्या मनामध्ये हे बदल होत जातात आणि हे सकारात्मक बदल. दोन नकार म्हणजे एक होकार. मनाला ज्या सूचना आहे, मनाचे श्लोक जे समर्थ रामदास स्वामी लिहिलेले, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, हे जे काही श्लोक लिहिलेले आहेत, नकोने सुरुवात केलेली आहे. मनाला आपल्याला नको नको तेच गोष्टी सांगितलं ते पटकन कळतात. म्हणजे जसं एखाद्या मुलाला सांगितलं तुझं नाव सांगू नकोस हा, तू डान्स करून दाखवू नकोस हा, की तो सांगतो माझं नाव हा बोलणार आहे, मला डान्स पण करता येतो, माझ्या बाईने शिकवलंय मला. तुम्ही जेवढं नकारार्थी सांगाल मनाला तेवढं ते मन कॅच करतं. हा मनाचा गुण आहे हे ओळखून आपण जेव्हा उलटी चिकित्सा देतो तेव्हा त्याचं परिणाम चांगले दिसतं. तुम्ही पहिल्यांदा मृत्यूची भीती काढून टाका की ब्लड प्रेशर आजारच नाहीये हे तुमच्या लक्षात येत जाईल. आता मी एवढ्या सगळ्या पेशंटना स्टॅम्प मारून देतोय की ब्लड प्रेशरची गोळी बंद करा. रक्तस्राव होण्यामागे रक्तदाब वाढणं हे जसं करायचं, रक्तदाब वाढवायला शरीरात कोण आहे काम करणारा, तो आलंच आहे. ह्या वाताला जर मी संयमात ठेवला तर मात्र ब्लड प्रेशर वाढण्याची काही आवश्यकताच नाही. पुन्हा एकदा सांगतो की ते प्रेशर वाढणंच अपेक्षित आहे. ते थोडंसं मेंदूला रक्त जायला पाहिजे. हो, मेंदूला जर रक्तच गेलं नाही तर मेंदू निर्णय कसा घेईल. सगळ्या कामगारांकडनं जर आपण काम करून घेत असलो आणि जर त्यांना पगारच दिला नाही तर कामगार काम कसं करणार, ते संपावर जाणार आहेत. मेंदू जर संपावर गेला, हँग होतोय. आज ज्यांना ब्लड प्रेशरच्या गोळ्या सुरू आहेत त्याचे आजार वाढलेले दिसत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतंय की प्रेशरच्या गोळ्या घेणं हे पुढच्या रोगांचं निमंत्रण आहे. तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात त्याला मलमपट्टी करून ठेवता, पण मेंदू एका बाजूने हँग होतोय, अल्झायमर वाढलाय, विस्मरण वाढलंय, डोळ्यांच्या समस्या, कानाच्या समस्या, इंद्रियांच्या समस्या, मेंदूच्या अंतर्गत जे अवयव आहेत ना ह्या सगळ्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत. आणि ती सगळा इम्बॅलन्स जो झालाय तो एका ब्लड प्रेशरच्या गोळीने झालाय. तेव्हा सगळ्या रोगाचं मूळ कारण बीपी ची गोळी हेच आहे असं मला पुन्हा एकदा सासून सांगायचंय. प्रेशरमुळे अटॅक येत नाही. अटॅक येऊ शकतो तुमच्या पोटातलं प्रेशर जर उलट गेलं, मनावर ताण तुम्ही वाढवला, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी विश्रांती घेतली नाही, तुमचं शरीर तुम्हाला सांगतंय की तुम्ही विश्रांती घ्या आणि तुम्ही त्याच्या विरोधात गेलात आणि जर तुम्ही काम करायला लागला तुम्हाला कसं सहकार्य करणार आहे. बरं, तुम्हाला जेव्हा ऍडमिट केलं जातं तेव्हा डॉक्टर तुम्हाला एक झोपेचं इंजेक्शन देतात, एक सलाईन लावून ठेवतात आणि पूर्ण विश्रांतीच देतात. आता पूर्ण विश्रांतीसाठी जर 2000 रुपये दिवसाचे घेत असतील, घरी फुकट झोपाना जरा. आम्ही घरी झोपायला तयार नाही, विश्रांती घ्यायला तयार नाही, शरीराच्या विरोधात जाऊन काम करायचं ठरवलं तर निसर्ग तुमच्या विरोधात जाणारच आहे आणि तुमचं प्रेशर जे वाढलेलं आहे ते कमी करणारच नाही. असा उलटा विचार केला की तुम्हाला सुलटी उत्तरं मिळत जाते. धन्यवाद. आणि आधी तुमच्या मनात जर भीती असेल, एवढ्या दिवसांची सवय आहे, एकदम बंद कशी करायची. बंद करा. 25 ची गोळी आहे ती 15 ची करा, 40 ची गोळी आहे ती 20 ची करा, 1 दिवसाआड घ्या, 2 दिवसाआड घ्या. गोळी त्या रूम मध्ये राहिली, हळदीत आता हळदीत काय होणार नाहीये, नामदेव डॉक्टरने सांगितलेलं आहे. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. युद्धस्व भारत. कृष्ण काय सांगतोय अर्जुनाला, युद्धस्व भारत, तू तुझं काम कर, तू तुझं कर्तव्य कर. कर्मण्य अधिकार असते मा फलेषु, फळाची अपेक्षा तू धरू नकोस. तू तुझं कर्तव्य करत राहा, जे काही फळ द्यायचं ते मी देईन, पण तू जो बाण सोडशील मा मनुस्वर असं सांगितलेलं. हा जो मी बाण सोडणार आहे भीष्मांवर, कृष्णाने सांगितलं म्हणून मी सोडतोय. त्याचं जे काही पाप पुण्य असेल ते लागू देत कृष्णाला, असा कल संकल्प आणि मार बाण त्यांच्यावर.
की ते द्रोणाचार्य असू देत, नाही तर भीष्म असू देत, नाही तर दुर्योधन असू देत, दुःशासन असू देत, ते मरणारच आहे, ते त्यांच्या कर्माने मरणारच आहे. तू निमित्त हो, कारण तू त्यांचा मृत्यूचं कारण आहेस. हे जर विधात्याने ठरवलेलं आहे तर हो तू मृत्यूचं कारण. मा मनुस्वर, माझी आठवण ठेव आणि मग तू तुझं कर्तव्य कर. तसं मी तुम्हाला सांगेन की डॉक्टर दामलेने सांगितलंय ना बंद करायला, तरी जाऊन द्या असं म्हणून तुम्ही त्याच्यातला अनुभव घेत जा. मग तुम्हाला आनंद मिळणार. जीवनातला जगण्यातला आनंद जो आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे. म्हणून माझी धडपड चालली. ही रिस्क मी घेतोय, तुमच्यापेक्षा जास्त रिस्क माझ्यावर आहे. मी तुम्हाला सांगतोय की माझी माणसं धरायला येतील ना सगळे पेशंट. तर तुमच्या तुम्ही गोळी बंद केली आणि अटॅक आला आणि तो मेला. डॉक्टर शेवटचं कापड माझ्या डोक्यावर फोडणार हे मी गृहीतच धरलेलं आहे आणि त्यासाठी कृष्ण समर्थ आहे. मी जेव्हा बोलतोय तेव्हा माझ्या मागे एक शक्ती ईश्वरी शक्ती प्रेरणा देणारी आहे आणि ती बोलविता धनी वेगळाची रे. हे पुन्हा आहे ना, माझा हरी माझ्यासाठी मदत करतोच आहे. आणि त्या हरीला मी असं सांगतोय की तुम्ही श्रीकांतजींचं रक्षण करा, तुम्ही दीपालीचं रक्षण करा, तुम्ही वैशालीचं रक्षण करा, तुम्ही गुरुप्रसादचं रक्षण करा. ह्या सगळ्यांना मी शक्ती माझ्या ईश्वराला सांगतोय. तो त्यामार्फत ते काम काही अदृश्य शक्ती मार्फत होत असेल. त्यामुळे अजूनपर्यंत माझ्याकडच्या पेशंटनी प्रेशरची गोळी घेतली नाही म्हणून त्यांना अटॅक आला आणि ते गेले आणि माझा गळा दाबायला असं झालेलं नाही. सुदैवाने अजून तरी नाही, ईश्वरी कृपा आहे. आणखीन तो वैशाली काहीतरी प्रश्न विचारत होता, हात वर केलेला. चंदा अवसर काहीतरी विचारणार आहे. अन्य दोन प्रश्न विचारा. दामले गुरुजी नमस्कार. नमस्कार. बोल. मला तुमच्याशी बोलायचं होतं. कधी वेळ? आता नाही विचारतो. हा विषयच नाही. आताच आपला विषयच वेगळा विषय. आता लेक्चरच्या संदर्भात बोलायचं, आपण नंतर बोलू. नंतर या संदर्भात आत्ताच्या संदर्भात काही असेल तर बाकीच्यांच्या समोर आपली चर्चा नको, वैयक्तिक चर्चा नंतर. या विषयाच्या संदर्भात काही बोलायचं असेल तर कोणी विचारू शकता प्रश्न. सर नमस्कार. नमस्कार. बोला. बीपी आहे हाय, तर मग तो फिरून थोडं कंट्रोल करता येईल का? नाही. फ्रेश हवेत फिरून नाही. ब्लॉक सिस्टम एकसारखं घराघरात असतं ना, तर त्यामुळे असं कोंदट घरातलं जर वातावरण असलं तर मग बाहेर मोकळ्या हवेत फिरून फ्रेश वाटलं तर काही बीपी मध्ये फरक पडेल का? भीती मध्ये फरक पडणार नाही, तुमच्या मनामध्ये फरक पडणार. जी भीती आहे ती कमी होणार आहे. तुम्ही त्या कोंदट वातावरणात बाहेर पडलात म्हणून प्रेशर वाढणं ही गरज आहे. तुम्ही त्या कोंदट वातावरणामध्ये आहात म्हणून तुमचं प्रेशर शरीराने वाढवलं आणि त्या कोंदट वातावरणातून बाहेर कसं पडायचं याचा निर्णय तुमच्या मेंदूला घेता आला. म्हणून तुम्हाला असं वाटलं की घरातलं जरा बाहेर जाऊया किंवा एसी ऑन करूया किंवा टेरेसवर जाऊया किंवा झाडांमध्ये बगीच्यामध्ये जाऊया किंवा गार्डन मध्ये जाऊया, मोठा श्वास घेऊया, फ्रेश एअर घेऊया. ही जी तुम्हाला बुद्धी निर्माण होतीये ही बुद्धी तुमचा मेंदू आणि तुमचा विवेक शक्ती जी आहे, इंद्रियांची शक्ती आहे, ही तुम्हाला देत असते. तिथे ती गोळी पण काही काम करत नाहीये आणि तिथे त्यावेळेला प्राणायाम केला तर काहीच फरक पडणार. हे आधीपासून जर केलं तर प्राणायामाने तुम्हाला फायदा होईल. मेंदूला रक्त जाऊ दे चांगलं आणि मग तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला त्याचा फायदा चांगला होणार आहे. मी घेत असलेल्या श्वासाने माझा रक्तदाब जो असेल त्याने मला शांतता मिळणार आहे. विचार असा करायचा, प्रेशर कमी करायचंच नाही आपल्याला. पुन्हा एकदा सांगतो, प्रेशर कमी करण्यासाठी सूचना घेऊ नका. ते तात्पुरत्या स्वरूपाचं दिसणार आहे. मग ॲलोपॅथी आणि आयुर्वेदात फरक काय आहे? माझ्याकडचा एक पेशंट सांगतो तुम्हाला, 250-150 प्रेशर येतात. किती सांगतो बघा, 250/150. पण त्या पेशंटला त्रास काहीच नाहीये, मुसलमान पेशंट आहे. त्या पेशंटला पोटात दुखत होतं. मी तुम्हाला उदाहरण मुद्दाम सांगतो यासाठी की तुमच्या मनातली भीती कमी व्हावी. भीती हा आजार नाहीये, भीती हा आजार आहे, तो मनाशी संबंधित आहे. मी त्याला प्रेशर तपासलं, त्याचं लिहिलं. तो आलेला पोटदुखीसाठी. मुंबईमध्ये तो 3 महिने ऍडमिट होता. त्याच्या पोटात दुखत होतं म्हणून तो गेला. परंतु तिथल्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये त्या कुर्ला चंदूरला तिथे त्याला ऍडमिटच करून टाकलं. प्रेशर तपासलं ते 250-150. त्याला हलू सुद्धा नको म्हणतो. तो म्हणाला मी 3ऱ्या मजल्यावर चालत आलोय, मला त्रास काहीच नाहीये, माझ्या पोटात दुखतं म्हणून मी आलोय, मला ब्लड प्रेशरसाठी ऍडमिट करताय, ते मला न कळण्यासारखी गोष्ट आहे. आयसीयूवर ऍडमिट केलं, त्याला व्हीलचेअर वगैरे आणून दिली, रिलेटिव्हना बोलावून घेतलं, तुम्ही घरी जायचंच नाही. आता म्हणाला मी काहीच आलेलं नाहीये, पोटात दुखतं, मी कॅज्युअल ओपीडी मध्ये मी आलोय. म्हणजे तुम्हाला अटॅक येण्याची शक्यता आहे. परंतु मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत नाही, काहीच त्रास नाही. पण बाय प्रोटोकॉल आकड्यांमध्ये तो फसला. 250-150. त्याला ऍडमिट केलं. 3 महिने बिचारायला ऍडमिट करून ठेवलं आणि 3 महिन्यानंतर त्याला निष्कर्षाने सांगितलं
की तुमचं प्रेशर नॉर्मल आहे, ते काही कमी होत नाही, जावा तुम्ही. मी म्हणाला मी पोटदुखीची आलो ती तशीच आहे माझी. ती सोडलं त्याने मुंबई आणि तो कुडाळला आला, माझ्याकडे आला आणि मला विचारलं की पोटदुखीसाठी. म्हटलं देतो औषध. तपासलं, औषध लिहिलं, प्रेशर मी तपासलं, 250-150 प्रेशर मी लिहिलं कागदावर त्याच्या. त्याने तो कागद सहज घेतला आणि माझ्या प्रिस्क्रिप्शन काउंटरवर नेऊन दिला आणि मला सहज येऊन विचारलं, डॉक्टर मेरा प्रेशर कितना था आपने चेक किया? मैंने बोला आपका नॉर्मल है, मैंने आपके कागज पे लिखा है 250/150. मैंने तो कागज पे, अरे हाँ सच में लिखा है आपने 250/150, लेकिन आपको कैसे समझा 250/150 नॉर्मल है? मैंने बोला तुम्हें तकलीफ कुछ नहीं है, तुम्हें यदि तकलीफ होती तो तुम मुझे बता देते कि मुझे ये तकलीफ और है. तुम्हारी तकलीफ सिर्फ पेट में दर्द है और पेट का दर्द है 250/150 का कोई मेल जुलता नहीं. इसका मतलब है तुम्हें उसकी तकलीफ नहीं, इसलिए मैंने उसके ऊपर लिख दिया और तुम्हें दवा की जरूरत नहीं है. त्याने येऊन माझे पाय पकडले. मला आप पहिले डॉक्टर हो की 250/150 नॉर्मल कहने वाले. ज्याचा आपल्याला त्रास नाही त्यासाठी औषधाची मागणी करायचीच नाही. भले शरीराने ते वाढवलेलं आहे ते चांगल्यासाठीच आहे, हा पुन्हा हरी लक्षात ठेवायचा. आता त्याच्यातला अल्ला असेल, माझ्यातला हरी नारायण असेल, एकच आहे हे सुद्धा. माझ्या शरीरातून आतून ज्या प्रक्रिया चालल्यात माझ्या चांगल्यासाठी आहेत, ते कमी करण्याची आवश्यकताच नाही. आणि कोणीतरी हात वर केलेला काही बोलत होतं का कोण? अजून आपण 1-2 मिनिटं बोलू शकतो. दामले डॉक्टर, मला एक सांगायचं आहे, एक्सपिरियन्स माझा स्वतःचा. बोला ना. माझं नॉर्मली आता हे 250-150 वगैरे आपलं चाललं, आपण नेहमी हाय बीपी वरती बोलतो. माझ्या आजीचं म्हणजे घरातून असं चालत आलेलं, आमच्याकडे वडिलोपार्जित म्हणू शकता तुम्ही, हे लो मध्ये आहे. म्हणजे मी अगदी मला वाटतं डिलिव्हरीला सुद्धा जेव्हा मी होती त्यावेळेला डिलिव्हरी बेडवरती जे नॉर्मल 180-110 असायला पाहिजे ते होतं. आणि एरवी माझं जर म्हणाल तर 90-60, 90-70 अशामध्ये व्हॅरी होते. आणि मला जेव्हा कधी चुकून एखादा ॲलोपॅथीवाला भेटतो ना, अरे नाही आपको उसका केअर लेना चाहिए, म्हणजे ते अक्षरशः घाबरवायला सुरुवात करतात. आणि जेव्हा मी घाबरले ना मला त्रास झाला. आणि अदरवाईज मी पूर्ण नॉर्मल असते. म्हणजे जेव्हा घाबरवलं गेलं मला चक्कर यायला काही लागायच्या, कुठे काय, म्हणजे त्या बीपीचा ऍक्च्युली खरंच काही संबंध नसतो. आणि मी त्या बीपी मध्ये गेली 46 वर्ष अगदी नीट जगते, काहीही प्रॉब्लेम नाही. पण ॲलोपॅथीवाल्याकडे गेलं की तो काहीतरी कागदावर खरपट होतो. आणि मी ॲलोपॅथी कधीच घेतलेलं नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. आयुष्यात ॲलोपॅथीला हात लावत नाही, पण ते त्यांच्या समाधानाकरता काहीतरी सजेस्ट करतात. कारण मित्र परिवारामध्ये बरेच असे ॲलोपॅथीवाले पण आहेत. पण हा जो एक ॲलोपॅथीचा स्ट्रक्चर आहे ना, हा खरंच आपल्याला मेंदूला एक वेगळ्या प्रकारे प्रोग्राम करतो. म्हणजे अगेन मला ह्याच्यात पडायचं नाहीये की ही भांडणं आहेत थोडक्यात, की काय म्हणता येईल आपल्याला, मेडिकल इंडस्ट्री असो, इन्शुरन्स इंडस्ट्री याच्यात इन्व्हॉल्व आहे. हे खूप मोठं नेटवर्क आहे, कारण मी इन्शुरन्स एजंट आहे स्वतः. पण हे मोठं नेटवर्क आहे आणि जे आयुर्वेदाला कुठेतरी मागे काढते. त्यामुळे खरंच लोकांनी काढा, बरं वाटेल. पद्मभूषण डॉक्टर B.M. हेगडेंना मी पहिल्यांदा वंदन केलं. कार्डिओलॉजिस्ट आहेत ते, आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं वाक्य असं आहे की आजची मेडिकल इंडस्ट्री जी आहे ही हेल्थ केअर सिस्टीम नाही आहे, ही हेल्थ केअर सिस्टीम झाली. बीपी निर्माण करणारी केंद्र आहेत आणि त्याच्यातूनच पुढच्या रोगाला जन्माला घातलं जात आहे. आणि ही सिस्टीम आपल्याला जर बदलायची असेल, हे एवढ्या सहज सोपं नाहीये. मी सांगतोय असं, ह्याला एक पिढी आणखीन जावी लागणार, अजून 30 ते 40 वर्ष आपल्याला यासाठी द्यावी लागतील. ज्या चुकीच्या कल्पना आपल्या मनामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये एस्टॅब्लिश झालेल्या आहेत, त्याला आपल्याला रिएस्टॅब्लिश करायचं असेल, त्याचं स्ट्रक्चर सगळं मोडलं पाहिजे. आणि हे स्ट्रक्चर मोडायला डॉक्टर कसे तयार असतील सांगा? तो त्यांचं ब्रेड अँड बटर आहे हे. त्यामुळे ते तुम्हाला वेड्यात काढणार आहेत. आणि तुमच्या डॉक्टरला, हा जो डॉक्टर बसलाय तुम्हाला काय सांगतोय तो तर महामूर्खच आहे असंच तुम्हाला सांगणार आहेत. जेव्हा तुम्ही वैयक्तिकरित्या, जेव्हा आपण 1-to-1 जेव्हा करतो, तेव्हा ते खाजगीमध्ये मान्य करतात की डॉक्टर यू आर राईटली सेड, आणि हे आमच्या सिस्टीम मधले दोष आहेत हे तेही मान्य करतात. तुम्हाला एक गंमत सांगतो. एक पेशंट माझ्याकडे, पेशंट ऍक्च्युअल पेशंट नव्हते, माझ्या एका रायगडला एका कॉन्फरन्समध्ये मन आणि डायबिटीस या विषयावर मी व्याख्यान दिलेलं होतं. ते व्याख्यान खूप छान झालं. 40-45 मिनिटाचं शॉर्ट मध्ये व्याख्यान होतं. मनाचा संबंध डायबिटीसशी, असं मी सांग, डायबिटीस मधला बोलत होतो, हृदयाशी संबंधित नव्हतं. 700-800 डॉक्टर्स होते, सगळ्या पॅथीचे डॉक्टर्स होते. आणि तिथे मी आता जे बोललोय तेच बोललोय की मनाचा संबंध प्रत्येक व्याधीमधला तुम्हाला चेक केला पाहिजे. भीती नको, श्रद्धा सबरी पाहिजे आणि थोडा विश्वास पाहिजे. आणि सगळे डॉक्टर्स नंतर खूप मला भेटायला आले. माझे सगळी कार्ड 100चं एक पॅकेट नेलं, व्हिजिटिंग कार्डचं ते सगळं संपून गेलं. शेवट एक डॉक्टर होते, टक्कल पडलेले डॉक्टर होते, जरा एजेड होते, 58-60-70 वर्षाचे असतील.
तो ते म्हणाले मेरे लिए एक कार्ड बचा के रखना। सर सॉरी, मेरा कार्ड खत्म हो गया। तो मैंने मैं मेरा कार्ड देकर रखता हूँ, आप मुझे कांटेक्ट करो। हमारी इंस्टीट्यूट जो है, हमारी इंस्टीट्यूट के लिए आपने जो लेक्चर दिया तो हमारे कार्डियक यूनिट को मैं देना चाहता हूँ, तो तुम मुझे संपर्क करो, हम बाद में फोन पे बोलेंगे। मी म्हटलं खूपच गर्दी होती तिथे, नंतर लंच आवर झालेला, नंतर आम्हाला बोलता आलं नाही। 5-6 दिवसानंतर मी सगळ्यांची जी कार्ड माझ्याकडे जमा होती त्यांना प्रत्येकाला फोन लावत होता हाय हॅलोचे। तर त्यांचा जो फोन त्यांनी जो रिसीव्ह केला फोन, डॉक्टर मर्चंट म्हणून होते, मी मुद्दाम नाव सांगतो आता इथे, काही गोष्ट त्याच्यात खोटेपणा काही नाहीच आहे। म्हणाला डॉक्टर मर्चंट स्पीकिंग फ्रॉम लीलावती हॉस्पिटल। सर मतलब आप, हाँ आपने मुझे कार्ड दिया था, मुझे याद है। तो हाँ मतलब आपकी राह में देख रहा था, हमारे लीलावती में आप कार्डियक यूनिट जो है वो हमारे 25 डॉक्टरों का एक यूनिट है, मेरे अंडर वो काम करता है। मैं इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट हूँ और आपका लेक्चर मैंने सुना और वो बहुत बढ़िया आपने बोला, और आपने जो बोला तो हमारी सोच से 25 बरस आगे की आपकी सोच थी, ऐसा मुझे लगा। आणि ती म्हणतात की आप लीलावती में आओ, हम आपको हमारी ओपीडी ऑफर करते हैं, आयुर्वेद की ओपीडी, हमारे बस की जो बात नहीं है वो आपने बोली है, और ये आप उसके ऊपर और संशोधन करो, रिसर्च करो, हम आपको पूरा सहयोग देने के लिए तैयार है। त्याने मी जाऊन भेटलो लीलावतीमध्ये, आणि ते लीलावतीचे फाउंडर आहेत, जे नुसतेच ते इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट नाही आहेत, लीलावतीचे फाउंडर आहेत, त्यांच्याकडनंही आलेली ऑफर मी तुम्हाला मुद्दाम आज जाहीर सांगतोय मी। आणि त्यानंतर आम्ही भेटलो, पर्सनल भेटलो, त्यांच्या ओपीडी जाऊन भेटलो, तर ते म्हणाले की हमारा युनिट आपके लिए कभी भी खुल सकता है। दुर्दैव असं झालं त्या क्षणाला, तिथनं कोरोनाची सुरुवात झाली आणि नंतर मग ते आपले अभी ये नहीं हो सकता, मी परत काही संपर्क केला नाही त्यांच्याशी, पण नंतर वैयक्तिक त्यांनी त्यांची ट्रीटमेंट माझ्याकडनं पूर्ण करून घेतली। त्यांना किरकोळ त्रास होते, ते मला विचारलं, माझ्याकडनं तूप खरेदी केलं त्यांनी, नंतर लाईफस्टाईल बद्दल ते काही बोलले, ब्लड प्रेशर विषयी बोलले। म्हटलं तुम्हाला सोडियम क्लोराइड नको असतं ब्लड प्रेशरसाठी, म्हटलं पोटॅशियम क्लोराइड वापरा, आमचं सैंधव मीठ आम्ही सांगतो। म्हणाले ये बढ़िया विकल्प है, हमने सोचा ही नहीं था, हम सिर्फ सोडियम पे वो अटक गए थे, हम सोडियम गड़बड़ करता है, सोडियम गड़बड़ करता है, लेकिन पोटेशियम क्लोराइड यानी हमारा सैंधव जो है, खनिज सॉल्ट जो है, उस पर हम विचार ही नहीं कर रहे। इसीलिए मैंने बोला कि आप 25 बरस हमारे आगे से सोच लगा रहे हैं। मुद्दाम एक सांगतो की हे ॲलोपॅथीमधले टॉपमोस्ट डॉक्टर जे आहेत, त्यांनी मगाशी एक जो उल्लेख केला, फादर ऑफ मॉडर्न मेडिसिन ज्यांना म्हटलं जातं, विल्यम ऑस्लर, त्यांची जी विचारसरणी आहे त्यांचा अभ्यास करा, नेटवर खूप छान उपलब्ध आहे त्यांच्याविषयी माहिती। डॉक्टर बी एम हेगडेंची लेक्चर्स तुम्ही ऐका, केवळ मी सांगतो म्हणून नको। आज तुम्हाला माझं वय, माझा एक्सपिरियन्स थोडासा कमी वाटत असेल, डॉक्टर हेगडेंचं ऐका, मी सांगतो ते सांगताय ते मी सांगतोय, फक्त मी मला त्याचा पुढचा कव्हर बदललाय, मी त्याला आयुर्वेदाच्या रूपात तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय। ॲलोपॅथीमध्ये जे सांगितलंय तेच मी तुम्हाला सांगतोय, ॲलोपॅथीचा अभ्यास करूनच मी ते बोलतोय, त्यामुळे मी जे बोलतोय खोटं कुठेही नाहीये, ते सत्य आहे, सत्यावर आधारित असतं, ते कठोर असतं, आणि त्यामुळे काही जणांना ते हर्टिंग होतं, आणि पुन्हा त्याच्यात बिझनेस आहे, मगाशी अनुजाताईंनी सांगितलं त्या पद्धतीने। आपल्या सगळ्यांना चांगलं सोल्युशन, त्याच्यात फ्रुटफुल उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर आपली लाईफस्टाईल चेंज करणं, आपली विचारसरणी बदलणं, ईश्वराधिष्ठित विचारसरणी जी आपली आहे ती पुन्हा एकदा रिएस्टॅब्लिश जर केली तर अच्छे दिन आने वाले है, आ रहे है, दिख रहे है, आणि त्याचा परिणाम नक्कीच चांगला दिसणार आहे। सगळ्यांना भगवंत सुखाचं आरोग्य, निरोगी आरोग्य, प्रसन्न आरोग्य, आनंदी आरोग्य द्यावं, ईश्वराकडे प्रार्थना करतो। आणि असं मला वाटतंय की सगळ्यांचे प्रश्न संपले असतील तर आपण सेशन इथे थांबवूया। धन्यवाद, आभारी आहोत सर, धन्यवाद। पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये दुसऱ्या गुरुवारी रात्री 8 वाजता, दुसऱ्या गुरुवार रात्री 8 वाजता। लिंक हीच, ज्या लिंक वरनं तुम्ही आज जॉईन झालात तीच लिंक तुमच्या परिवारामध्ये कोणालाही लिंक पाठवली सांगणारी आहे। दर गुरुवारी सेशन्स आहेत 8 ते 9, वेगवेगळे स्पीकर आहेत आणि वेगवेगळे टॉपिक्स आहेत। चौथ्या गुरुवारी आपल्याकडे डॉक्टर माधव कुलकर्णी म्हणून पुण्याचे असतात, तर ते मनाचे श्लोक आणि आपल्या शरीरावर होणारे त्याचे म्हणजे जो परिणाम आहे किंवा मनाच्या श्लोकांमधून, जसं मगाशी सरांनी एकच सोडलेलं, पण ते पूर्ण दरवेळी 3 ते 4 मनाचे श्लोक देतात आणि त्यात डिटेल एक्सप्लेनेशन देतात की आपल्या मनावर मनाच्या श्लोकांप्रमाणे जर आपण नीट आयुष्य फॉलो केलं तर त्याचे काय परिणाम होतात। तर असे वेगवेगळे स्पीकर आपल्याकडे दर गुरुवारी असतात। सर दामले डॉक्टर दर सेकंड गुरुवारी असतात, आणि 4थला कुलकर्णी सर असतात, 1stला मी असते, आणि 3rdला आपल्याकडे रोटेटिंग सायक्रेटिस्ट असतात।
तर सर्वांनी दर गुरुवारी 8 ते 9 हे सेशन अटेंड करावे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे मेसेजेस पोहोचवावे. आणि आजचं सेशन नेहमीप्रमाणे उत्तम झाला. थँक्यू दामले डॉक्टर. आणि सर्वांनी अटेंड केल्याबद्दल, शांतपणे अटेंड केलं आणि नियम पाळल्याबद्दल सर्वांना थँक्यू. त्याचबरोबर मी मीटिंग एंड करते सर्वांसाठी. थँक्यू एव्हरीबडी. धन्यवाद धन्यवाद. शुभरात्री. बरं वाटतं, खूप दिवसांनी भेटलात. हो बरेच दिवस असेच झाले भेटत आपल्याला. राहावं असं वाटतं. हो नक्की नक्की नक्की. थोडी वेळ का असे ना, आपण आठवड्यातून एकदा, महिन्यातून हो. एकदा भेट व्हावी एवढी अपेक्षा आहे. नक्की 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 भेटू. धन्यवाद गुरुजी. येस येस येस. धन्यवाद गुरुजी.